आजचा आपलं सेशन असणार आहे ट्रेंडवर असणार, लक्षात घ्या ट्रेंडवर. आजचा जो सेशन असेल तो ट्रेंडवर असणार आहे टोटली, कारण की मार्केटमध्ये ट्रेंड जर असेल तुमच्या सोबत तर तुम्हाला प्रॉफिट कमवता येतो, लक्षात घ्या. टायटल टाकून घ्या ट्रेंड. मार्केटमध्ये किती प्रकारचे ट्रेंड असतात सांगा जरा मला. दोन प्रकारचे. दोन प्रकारचे. हा. ऍक्च्युली मार्केटमध्ये 3 प्रकारचे ट्रेंड असतात. 2 प्रकारचे ट्रेंड असतात त्यावर तुम्ही फक्त अप ट्रेंड आणि डाऊन ट्रेंड बघितलं असणार, पण मार्केटमध्ये साइडवेज नावाचा पण ट्रेंड असतो, लक्षात घ्या. ओके. एक काम करूया आपण, कालच्या लेक्चरमध्ये जे काय शिकवलं त्यात काय अडचण आहे का तुम्हाला? जरा विचारा, त्यातली काय अडचण नसेल तर. हॅलो. नाही सर, काय अडचण नाही. कालची थिअरी कुठं वापरायची हे तर समजलं का तुम्हाला? काल जे शिकवलं तुम्हाला त्याची थिअरी कुठं वापरायची हे तर माहिती आहे का? मला वाटते काल तुम्हाला मी कॅन्डल प्रेडिक्शन शिकवलं होतं, बरोबर ना? हॅलो. नेक्स्ट डेची कॅन्डल कोणती येणार ही प्रेडिक्ट करायला मी काल तुम्हाला शिकवलं होतं, बरोबर आहे ना? हो सर. मग तेच कशी वापरायची, कुठं वापरायची, कोणत्या टाइम फ्रेमला वापरायची हे माहिती आहे का तुम्हाला? सांगा मला. नाही सर. टाइम फ्रेम कोणता आहे त्याचा, साधारण काय असेल टाइम फ्रेम त्याचा वापरण्याचा? स्कॅल्पिनला 4 आवर्सला, हा, डेलीला इंट्राडे आणि स्विंगला वीकली. हा घेतले ना. हे बघा, स्कॅल्पिंगला कोणता टाइम फ्रेम आहे तुमच्याकडे? 4 आवर. ओके. इंट्राडेला काय आहे? डे. आणि स्विंगला काय आहे? वीक. वीकली. आणि पोझिशनला काय असणार आहे? सर माझा आता प्रॉब्लेम आहे त्या म्हणजे माझी ईमेल ऍड्रेस करायला की त्याचा पासवर्ड वैभव सरांना मेसेज करा. हा. तुमचा प्रॉब्लेम विचारायला शेवटचे 2-3 मिनिटं किंवा स्टार्टिंग असते तेव्हाच असते, लक्षात घ्या. वैभव सरांना मेसेज करा तुम्ही, बघूया ते प्रॉब्लेम काय आहे तुमचा. हे बघा इथे स्विंग ट्रेडिंग करत स्कॅल्पिंग जर करत असाल तर 4 आवर, इंट्राडे जर करत असाल तर डेली, स्विंग जर करत असाल तर वीकली, अँड पोझिशनल जर करत असाल तर मंथली, बरोबर आहे का? आणि इथे ट्रेड होता बघा, आजचा पण ट्रेड मला वाटते गोल्ड आज तुम्हाला ट्रेड दिलेला 4 आवरला, 4 आवर किंवा डेलीला ट्रेड दिलाय बघा इकडे. हे बघा इथे ही कॅन्डल दिसते, इथे बघा ही कॅन्डल आणि ही कॅन्डल यांचा हाय खाऊन आतमध्ये क्लोज झाली का? मग पुढच्या कॅन्डलचा कलर कोणता येणार होता? तुम्हाला जी काय कंडिशन मी काल शिकवलेली ती इथे मॅच होते का नाही सांगा जरा मला. होते नाही इथं. मग इथं जर होत असेल ही या 2 कॅन्डलचा हाय खाऊन आतमध्ये क्लोज झाली, याचा अर्थ मार्केट काय करणार, पुढची कॅन्डल ब्लॅक करणार आहे, बरोबर ना? मग ब्लॅक झाली की नाही बघा, झाली ना, बरोबर ना? मग अशा पद्धतीने तुम्ही इंट्राडे मध्ये समजा आज तुम्ही इकडे वरच्या बाजूला ट्रेड घेतलाय 3344 ला आणि 3344 वरनं मार्केट 3300 ला गेलाय, म्हणजे 44 पॉईंट तुम्हाला इकडे मिळालेत, लक्षात घ्या. ओके, समजला ना कालचा कन्सेप्ट?
आणि मार्केट लिक्विडिटी खाल्ल्याशिवाय डायरेक्शन बदलत नाही, लक्षात घ्या. इथपर्यंत सकाळी ज्या वेळेला मार्केट तुमच्याकडे वरती चाललेलं असं, त्यावेळेला तुम्हाला असं वाटलं असणार की मार्केट काय करायला लागले, वरती चाललंय. पण त्यावेळेला तुम्हाला लिक्विडिटी कुठं पडल्या, लिक्विडिटी इथं पडल्या, लक्षात घ्या. या कॅन्डलच्या वरती पडल्या आणि ही कॅन्डल ही कॅन्डलना ब्रेकआउट दिल्यासारखं तुम्हाला दिसतं इकडं. त्यामुळे तुम्ही काय करता, सगळे लोक बाईंग साईडला जातात आणि बाईंग साईडला गेल्यावर तुमचा मेन प्रॉब्लेम काय होतोय की इथं तुम्ही सापडताय. मग तिथे कसं सापडतं तुम्हाला दाखवतो. आता हे बघा, याच्या पुढची कॅन्डल तयार झाल्या, नाही झालेली. मग इथे तुम्ही डेलीवरनं 1 आवरला आल्यानंतर ना तुम्हाला तिथं स्ट्रक्चर कळायला लागते की मार्केट काय करायला, इकडची आणि इकडची लिक्विडिटी उचलायला लागली आणि त्याच्यानंतर लिक्विडिटी उचलून वरच्या बाजूला जाणार मार्केट पहिल्यांदा आणि काय करणार, इथे तुमच्याकडे बघा, इथं मार्केटने काय केलं, ट्रेंड चेंज केला आणि ट्रेंड चेंज केल्यानंतर ना तुमची एंट्री इथंच येणार, लक्षात घ्या. कारण की वरती कन्सोल्ट झाले मार्केट आणि तुमची सेलची एंट्री इथंच येणार आणि स्टॉप लॉस इथं वरती असणार असं साधारण, आणि टार्गेट बॉटम साईड लिक्विडिटी. आणि हाच ट्रेड तुमच्याकडं बघा, ट्रेड प्रॉफिट मध्ये चाललाय का नाही तुमचा. समजला कशावर ट्रेड घेतला होता, त्या कॅन्डलच्या प्रेडिक्शन वरनं घेतलेला, बरोबर आहे का. आणि परत मला वाटते मार्केटने इथं परत अनेक लिक्विडिटी खाल्ल्या बघा, 4 आवरला परत या हायची लिक्विडिटी खाल्ली बघा. इकडनं सेकंडचा ट्रेड तुमचा पण इकडून जनरेट होऊ शकत होता. या हायची लिक्विडिटी खाल्ली बघा, इथं दिसते काय, थोडकीशीच खाल्ल्या आणि थोडीशी लिक्विडिटी खाल्ल्या आणि ह्या ग्रीन कॅन्डलच्या आतमध्ये क्लोज झाले बघा. चालेल, मग पुढच्या कॅन्डलचा कलर कोणता येणार आहे, ब्लॅक येणार आहे. आल्यात का ब्लॅक कॅन्डल कलर, आल्यात, बरोबर काय. आता मार्केट टार्गेट काय करणार माहिती आहे तुम्हाला, तर का मार्केट टार्गेट आता हा बॉटम करणार. मार्केट तुमचा आता टार्गेट हा बॉटम करणार, लक्षात घ्या इथं. मग इथनं तुम्हाला सगळे ट्रेड बॉटम साईडला बेरीजचे बघायचे आहेत, पण प्रीमियम मध्ये जो पण प्राइस जात नाही तोपर्यंत बघायचे नाहीत, लक्षात घ्या. ओके, वरच्या बाजूला सेलिंगसाठी काहीतरी झोन्स पाहिजे तुमच्याकडे, तरच बघायचे, ना तर नाही बघायचं. ओके, आणि समजा बघा इकडे ही कॅन्डल जर ह्या लोच्या खाली जर क्लोज झाली, लक्षात घ्या, ही कॅन्डल जर ह्या लोच्या खाली झाली तर या 2 ग्रीन कॅन्डल बसून सेलचा ट्रेड परत हे करायचं आणि त्यावेळेला मार्केट इथून परत खाली जाऊ शकतं या व्ह्यूला. ओके, आणि हे जे काय तुम्हाला मी दाखवायला लागलो हे कॅन्डल रेंज वरून दाखवायला लागलोय. काल मी तुम्हाला जे शिकवलं होतं, कॅन्डल लिक्विडिटी खाऊन कॅन्डल आतमध्ये क्लोज झाली तर पुढच्या कॅन्डल ब्लॅक येतात आणि तोच व्ह्यू तुम्हाला मी इथं दाखवायला लागलोय बघा. इथं ह्या 2 कॅन्डलचा इना हाय खाऊन आतमध्ये क्लोज झाली, पुढच्या कलरचे कॅन्डल कुठले यायला लागलेत, ब्लॅक यायला लागलेत. ओके, बरोबर आहे का. मार्केट सगळं जे काय चालतंय ते लिक्विडिटीवर चालतंय, लक्षात घ्या. सर ते एक्सनेसचं सांगा ना एक वेळेस. काय सांगू एक्सनेसचं, ते बंद व्हायला लागलं काय ते. नाही बंद काय, ते तुम्हाला काय प्रॉब्लेम, एक्सनेस बंद होत नाही आहे, रेपर बंद होलंय. रेपर करून जे अकाउंट तुमचं अकाउंट रेपर, आता आम्ही कसं तुम्हाला एक लिंक पाठवून आयडी करून देतोय, हा हा, बरोबर ना, आमच्या लिंक थ्रू तुम्ही काढायला लागलाय, पण ते रेफर बंद व्हायला लागले, एक्सनेस बंद होत नाही, लक्षात घ्या. आणि पहिल्यापासूनच जर अकाउंट जर असेल तर मग काय प्रॉब्लेम नाही आहे. नवीन रेपर आहे ना, रेपर आणि अर्नचा प्रकार माहिती आहे तुम्हाला. हा, ते काहीतरी रेफर केल्याच्या नंतर ते कमिशन वगैरे काहीतरी मिळतं. ती सिस्टीम फक्त नवीन अकाउंट साठी बंद व्हायला लागल्या, बाकी अकाउंट वगैरे बंद काय होणार नाहीये. तुम्ही ते मेसेज वाचला का सरळ. हा, वाचला सर. हा, ते परत एकदा व्यवस्थित मराठी ट्रान्सलेट करून व्यवस्थित वाचून बघा. तुम्हाला जुनी ज्यांची अकाउंट आहेत त्यांना काही प्रॉब्लेम नाही. रेपर मध्ये जे आहेत त्यांच्यासाठी रेफर हॅलो अकाउंट असले तरी त्यांना काही अडचण नाही ना. नाही, जुनी 11 जुलैच्या अगोदरच्या अकाउंटला काही प्रॉब्लेम नाही आहे. ओके, ठीक आहे, चालतं. थँक्यू सर. हा.
आणि 11 जुलैच्या नंतरच्या अकाउंटला पण काही प्रॉब्लेम होणार नाही. फक्त रेपरची जी सिस्टीम आहे ती बंद करण्यात आली फक्त. ओके. ओके सर, ओके, थँक्यू सर. हा, एक काम करा, टायटल टाका ट्रेंड. आपण आज ट्रेंड बघणार आहोत. ट्रेंड मध्ये मॅपिंग कसं करायचं, त्याच्यामध्ये तुम्हाला मी मार्केट मेकर ट्रेंडला कसं मॅपिंग करतात हे पण दाखवणार आहे. लक्षात घ्या, बेसिक लेवल पासून ऍडव्हान्स लेवलला नेणार आहे मी तुम्हाला. मार्केट मेकर मार्केटचा ट्रेंड कसा मॅपिंग करत आहे आणि ते ट्रेंड मॅपिंग करताना मार्केट मध्ये तुम्ही ट्रेड कसं घेऊ शकता हे पण तुम्हाला मी तिथे दाखवणार आहे. त्यामुळं जे काय बघायचं ते आजचं आणि उद्याचं सेशन आहेत ते प्रॉपर व्यवस्थित जॉईन करा. मग तुम्हाला समजेल की मार्केटमध्ये इंट्राडे मध्ये तुम्ही कसा प्रॉफिट करू शकताय. मार्केट मेकर ज्या पद्धतीनं स्ट्रक्चरला मॅप करतात त्या पद्धतीने तुम्ही मॅपिंग करून मार्केटमध्ये प्रॉफिट कमवू शकता. लक्षात घ्या, कारण की मार्केटमध्ये एकच गोष्ट तुम्हाला प्रॉफिट देते, ती म्हणजे ट्रेंड. बरोबर ना? मार्केटमध्ये काय प्रॉफिट देतं? ट्रेंड प्रॉफिट देतो काय तुमचा माइंडसेट प्रॉफिट देतो? ट्रेंड प्लस माइंडसेट. लक्षात घ्या. ओके ओके सर. मार्केटमध्ये ट्रेंड म्हणजे काय सांगा पहिल्यांदा. नवीन स्टुडंट आहेत त्यांनी सांगा ट्रेंड म्हणजे काय माहिती आहे? ट्रेंड म्हणजे काय असतं? नवीन जे स्टुडंट आहेत, ट्रेंड म्हणजे ट्रेंड इज अवर फ्रेंड. ते फ्रेंड म्हणजे हे झालं, ते ट्रेंड म्हणजे तुमचा मित्र हे झालं. पण ट्रेंड म्हणजे काय? अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड. ट्रेंड म्हणजे दिशा, डायरेक्शन, मार्केटचं डायरेक्शन ट्रेंड म्हणजे. लक्षात घ्या. ओके, समजलं सर्वांना? मग मार्केटमध्ये किती प्रकारचे डायरेक्शन असतात किंवा किती प्रकारचे ट्रेंड असतात? टोटल 3 टाइप्स ट्रेंड असतात. लक्षात घ्या. त्यामध्ये मार्केट एक कोणत्या साईडला जातं? अप साईडला जातं. हे पहिला ट्रेंड आहे. त्याच्यानंतर ना मार्केट दुसऱ्या ट्रेंड मध्ये डाऊन साईडला जातं. आणि तिसरा ट्रेंड कोणता आहे सांगा मला? साइडवे. तिसरा ट्रेंड आहे तो साइडवेज आहे. जे टोटली नवीन स्टुडंट आहेत त्यांनी हे नोट डाऊन करून घ्या. मार्केटमध्ये 3 प्रकारचे ट्रेंड असतात. पहिला प्रकार अप ट्रेंड, दुसरा प्रकार डाऊन ट्रेंड आणि तिसरा प्रकार साइडवेज. आणि नोट डाऊन झाला असेल तर हँड राईज करा. ओके, आता पहिल्यांदा आपण अप ट्रेंड बघणार आहे. अप ट्रेंड कसा तयार होतो हे पहिल्यांदा बघणार आहे आपण. पहिल्यांदा आपण अप ट्रेंड बघणार आहे इथे. एकच मिनिट. पहिल्यांदा आपण अप ट्रेंड बघणार आहे. तर इकडे अप ट्रेंड. ओके, कलर चेंज करूया. कुठला ट्रेंड आहे सांगू शकता? मार्केटने एक हाय मारलाय आणि मार्केटने एक लो मारलाय. कोणता ट्रेंड आहे सांगू शकता का? अप ट्रेंड. कशावरनं म्हणू शकता अप ट्रेंड आहे? लो टू हाय मारलाय. लो टू हाय मारला एवढंच झालं ना. पण ह्याच्या पुढे मार्केट कुठं जाणार आहे ह्याच्यावर शिवार तुम्हाला अप ट्रेंड डाऊन ट्रेंड करणार आहे का? नाही. नाही करणार. मग कसं म्हणू शकता अप ट्रेंड आहे? बरोबर ना? म्हणजे ही सुरुवातीची मुवमेंट आहे. लक्षात घ्या, अजून तुमच्याकडे अप ट्रेंड आणि डाऊन ट्रेंडचं डेव्हलपमेंट झालेलं नाहीये. ओके ओके सर. हे बघा, आता इथून वर्ण मार्केट इथपर्यंत आलं. आता कुठला ट्रेंड आहे सांगा? डाऊन. कसं म्हटलं डाऊन? इथनं वरती गेलं तर ते आहे की, पण हाय 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 वरनं लो कडे यायला लागलं. हाय वरनं लो कडे आले. अजूनपर्यंत एवढ्या अशा कंडिशन मध्ये अजून पण तुम्हाला ट्रेंड ओळखता येत नाही. लक्षात घ्या, ट्रेंड जोपर्यंत ओळखणार कधी, जोपर्यंत हा हाय किंवा हा लो जोपर्यंत मार्केट पुढचं तोडत नाही तोपर्यंत तुम्हाला ट्रेंड कोणता आहे समजत नाही. बरोबर ना? हो सर. हा, मग त्यावेळेला समजा इथून मार्केट वरती गेलं टोटली असं, तर कुठला ट्रेंड आहे हा? हाय ब्रेक झाला, हाय ट्रेंड. अप ट्रेंड आहे. हाय ब्रेक झाला, अप ट्रेंड आहे. मग या हायच्या वरती मार्केटने एक हाय मारला. मग इथे काय तयार होतं तुमच्याकडं? हाय. हायर हाय हायर आहे तयार होणार. आणि मार्केटने इथे एक लो मारलाय. बरोबर आहे? काय पहिल्या लोच्या वरती मारलाय का खाली मारलाय? वरती मार.
वरती मारला, हायर मारलाय का लोअर मारलाय? हायर. हायर, म्हणून इथे काय येणार? इथं हायर लो येणार. कळलं का? परत इथनं मार्केट थोडस खाली येतं आणि परत वरती जातं. कुठला ट्रेंड कंटिन्यू व्हायला लागलाय? हायर हाय लोअर लो. हा लोअर लो नाही, हायर हाय. अपट्रेंड मध्ये ह्या दोनच गोष्टी येतात. अपट्रेंड मध्ये फक्त ह्या दोनच गोष्टी येतात, लक्षात घ्या. हायर हाय आणि हायर लो. लोअर लो इकडे याचा काही संबंध नाही. आता बघा, हा हायर हाय तयार झाला आणि हा हायर लो झालाय आणि इथं मार्केट आले. आता कोणता ट्रेंड आहे सांगा? मार्केटचा पुढचा ट्रेंड कळायला लागला तुम्हाला? नाही. इथनं मागचा अप ट्रेंड आहे, पण इथं मार्केट निम्म्यापर्यंत आलंय. ट्रेंड कुठं माहिती आहे तुम्हाला? खाली तोडलं तर डाऊन ट्रेंड चालू होणार नाही आणि वरती तोडलं तर अप ट्रेंड चालू होणार, बरोबर ना? मार्केटने वरती तोडलं, मग काय झालं? इथं अप ट्रेंड चालू झाला. मग इथे काय तयार होणार तुमच्याकडं? हायर लो. हायर लो. आणि वरती काय येणार? हा. हायर आहे. हे कोणता ट्रेंड झाला? अपट्रेंड. टोटल अप ट्रेंड. अप ट्रेंड मध्ये अप ट्रेंडचं फॉर्मेशन कसं असतं? हायर लो, हायर हाय, बरोबर आहे काय? हायर लो, हायर हाय. यामध्ये तुमच्याकडे लोअर हाय लोअर लो आले का? नाही. मग ज्या वेळेला अप ट्रेंड चालू असतो त्यावेळेला ह्या दोनच कन्सेप्ट तुमच्या चार्टवर दिसल्या पाहिजेत. ओके, समजलं सर्वांना? येस सर. हा बघा, हे बेसिक आहे, लक्षात घ्या. हे शिकवायसाठी मी शिकवत नाही आहे, याच्यापेक्षा ऍडव्हान्स शिकवायचं मला. फक्त हे बेस सगळ्यांना माहित पाहिजे. बेस जर माहित असेल तर पुढचं सगळं समजणार आहे. म्हणून बेस शिकवायला, लक्षात घ्या. पुढे जे शिकवणार आहे ते अल्टिमेट शिकवणार आहे. त्यामुळे हे बेस आहे. हे तुम्हाला वाटत असेल हलकं शिकवायला लागलोय, तुम्ही लेक्चर सोडून जात असाल ह्याच्यासाठी, तर तुम्ही चुकी करताय. कारण की मी पहिल्यांदा सगळ्यात स्टार्टअपला बेसिकच गोष्टी देतो आणि बेसिक नंतर मी ऍडव्हान्स कडे नेतो. बघा इथे हा अप ट्रेंड समजला सर्वांना? हो सर. अप ट्रेंडचं ड्रॉइंग करून घ्या पाहिजे तर. माईक ऑफ करा, अप ट्रेंडचं ड्रॉइंग करून घ्या. झाला असेल तर हँड राईज करा. समजलं ना सर्वांना अप ट्रेंड कसा असतो? आता त्याच्यानंतर ना 2 नंबरला इकडच्या बाजूला टायटल टाका. 2 नंबरला टायटल टाका डाऊन ट्रेंड. डाऊन ट्रेंड. आणि डाऊन ट्रेंड कसा तयार होतो तुम्हाला सांगतो. बघा, इथून मार्केट इथंपर्यंत गेलंय आणि इथं तुमच्याकडे एक लो तयार झालाय आणि इकडे एक वरती हाय तयार झालाय. आता इथं लो आणि हाय तयार झालाय, लक्षात घ्या. तर मार्केट कोणत्या साईडला चाललंय हे तुम्हाला ओळखता येईल का? नाही. नाही येणार. एक तर मार्केटनं पहिल्यांदा हा हाय किंवा हा लो तोडल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. मग मार्केट इथनं थोडंसं वरती गेलं आणि वरती गेल्यानंतर ना मार्केटने काय केलं, जो प्रिव्हियस तुमचा लो तयार झाला होता त्याच्या खाली मार्केट गेलं. मग ह्या लोच्या खाली मार्केट गेलं, याचा अर्थ इथं काय तयार होणार आहे तुमच्याकडं? लोअर आहे. लोअर लो. लोच्या खाली लो बसल्यावर लोअर लो तयार होतो. ओके. आणि मार्केटने इथे एक हाय मारलाय बघा, हाय मारला ना मार्केटने इथे एक. मग हो पहिला जो हाय तयार झालाय त्या पहिल्या हायच्या लोअर मारलाय की हायर मारलाय? लोअर मारलाय. लोअर मारलाय, म्हणून इथं काय तयार होणार? लोअर हाय तयार होणार. परत मार्केट इथनं वरती गेलं आणि परत खाली गेलं. मग इथं काय येणार? इथं काय येणार तुमच्याकडं? लोअर आहे आणि लोअर लो. लोअर हाय लोअर लो. परत इथनं मार्केट वरती गेलं खाली गेलं, मग काय तयार होणार? इथं लोअर हाय लोअर लो. बरोबर काय? मग डाऊन ट्रेंड मध्ये मार्केट कोणत्या फॉर्मेशन मध्ये चालतंय? लोअर आहे. बरोबर आहे काय?
लोअर हाय लोअर लो, लोअर हाय लोअर लो, लोअर हाय लोअर लो, हे बघा लोअर हाय लोअर लो असं करत 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 ते खाली यायला लागले. बरोबर आहे काय? समजला डाऊन ट्रेंड? येस सर. ड्रॉइंग काढा त्याचं. आता तिसरा जो ट्रेंड असतो तुमच्याकडं, तिसरा जो ट्रेंड असतो तो कोणता असतो? साइडवेज. साइडवेज ट्रेंड असतो. बरोबर आहे काय? तो कसा असणार? असा असणार. तुम्ही ड्रॉइंग करून घ्या अशा पद्धतीनं. असं साइडवेज असणार. ह्याच्यात कुठलं डायरेक्शन नसणार, डायरेक्ट तो समोर जाणार. लक्षात घ्या. असे 3 प्रकारचे मार्केटमध्ये ट्रेंड असतात. पण ह्यापैकी सगळ्यात महत्वाचे 2च ट्रेंड असतात, अप ट्रेंड आणि डाऊन ट्रेंड. कारण की मार्केटमध्ये प्रॉफिट अप ट्रेंड किंवा डाऊन ट्रेंडलाच होतो. इथेपर्यंत क्लिअर आहे सर्वांचं? हँड राईज करा. ओके सर. हा, इथेपर्यंत क्लिअर आहे. ठीक आहे. आता तुम्हाला एक प्लस पॉईंट दाखवते इथं. हे अप ट्रेंड डाऊन ट्रेंड सगळं तुमचं झालेलं आहे. बरोबर काय? कोणता ट्रेंड आहे? अप ट्रेंड. अप ट्रेंड आहे. बरोबर आहे. हा अप ट्रेंड आहे. आता तुम्ही मला सांगा, हा अप ट्रेंड आहे, मग अप ट्रेंड असल्यावर मार्केटमध्ये बाय करतात का सेल करतात? अप ट्रेंडला बाय करतो आपण. बरोबर काय? आपलं आता बघा थिंकिंग आपलं काय करणार आपण, तुम्ही पहिल्या कंडिशन मध्ये इथे बाय करणार आहे. बरोबर? हो सर. काय बाय करणार आहे. ओके. आता दुसऱ्या कंडिशन मध्ये बाय करणार आहे. बरोबर काय? इथून खालच्या बॉटम पासून वरतीपर्यंत मार्केट गेलंय, त्यावेळेला मी इथे एक लाईन मारली आणि त्यावेळेला इथे एक लाईन मारली आणि ह्याच्या मध्ये सेंटरला एक लाईन मारली आणि त्यावेळेला चार्टवर बाजूला नंबर असतात. बरोबर ना? हो सर. मग त्यावेळेला समजा इथे तुमच्याकडे 2000 नंबर आहे आणि इथं तुमच्याकडे 4000 नंबर आहे आणि इथं समजा तुमच्याकडे 6000 नंबर आहे. आता सांगा, आता तुम्हाला खरेदी करायचं आहे. खरेदी करायचं ना आता तुम्हाला. मग स्वस्तात करणार का महागात करणार? स्वस्तात. स्वस्तात. मग स्वस्तात जर खरेदी करायचं असेल तर कोणत्या झोन मध्ये करणार? 4000 ते 2000 मध्ये का 4000 ते 6000 मध्ये? 4000 ते 2000. बरोबर काय? आणि ह्याच्यामध्ये असा एक लेवल पण आखू शकता तुम्ही इथं. म्हणजे समजा आता इथं 5000 येणार आणि इथं काय येणार तुमच्याकडं? एकच मिनिट. 3000 येणार. बघा इथं तुमच्याकडे 3000 येणार. ओके. आता ह्या ज्या लेवल लावल्यात ह्याला काय म्हणतात? फिब म्हणतात. फिब. फिबोनाची जी वापरत आहे त्या लेवल्स म्हणतात त्याला. ओके. ओके सर. आणि हे फिबोनाची म्हणून तुम्ही काय वापरू शकता इथं? गॅन बॉक्स वापरू शकता. प्रीमियम डिस्काउंटची जी फिबोनाची असते त्याच्यासाठी गॅन बॉक्स वापरू शकता तुम्ही. हे बघा इथं. आता इथं मी तुम्हाला चार्टवरचा एक टूल लावून दाखवतो. बघा इथे या बॉटम पासून या हायला लावला. 4 लाईन आले का? हो. 4 लाईन आले का? आता या 4 लाईन मध्ये, या 4 लाईन मध्ये हे जरा इकडच्या बाजूला ओढतो म्हणजे तुम्हाला समजेल. या 4 लाईन मध्ये पहिला वरचा जो बॉक्स आहे हा जो तुमच्याकडे वरचा 1 नंबरचा बॉक्स आहे, ती रेंज काय तुमची? 5000 ते 6000. बरोबर काय? त्याच्यानंतरची दुसरी रेंज कुठली आहे तुमची? 4000 ते 5000 दुसरी रेंज आहे तुमची. बरोबर का? आणि तिसरी रेंज कुठली आहे तुमची? 3000 ते 4000. आणि खालची रेंज किती आहे? 2000 ते 3000. बरोबर काय? 2000 ते 3000. आता मग तुम्ही मला सांगा, या कन्सेप्ट मध्ये खरेदी कोणत्या लेवलला केल्यानंतर ना तुम्ही फायद्यात जाणार जास्त? 2000 ते 3000. 2000 ते 3000. बरोबर काय? कधी कधी मार्केट इकडे येत नाही. पण एक लक्षात घ्या, अशा कंडिशन मध्ये 3000 बघा इथं 4000 ते 2000 हा जो झोन असतो हा तुमच्यासाठी बाईंग साठी सगळ्यात चांगला असतो. हा जो झोन असतो तुमच्यासाठी बाईंग सगळ्यात चांगला असतो. कारण की मार्केट मेकर जी काही लिक्विडिटी तयार करतात ती ह्या 0.5च्या वरच्या बाजूला तयार करतात. ज्या लोकांना मार्केटमध्ये ट्रेड करण्याची घाई असते ती लोक ट्रेड कुठे घेतात? 4000 ते 6000 मध्ये ट्रेड घेतात. बरोबर ना? हो सर. त्यामुळे त्या घाईच्या ह्याच्यामध्ये मुळे वरून मार्केट 5000 वरनं 3000 वर येते.
आणि त्यावेळेला त्याला काय दिसायला चालू होतं, लॉस दिसायला चालू होतो. पण त्याच माणसानं जर समजा 3000 किंवा 4000च्या खाली जर बाईंग केलं आणि मार्केट जर खालीच गेलं नाही तर त्याला लॉस दिसायला चालू होणार आहे का? नाही. बरोबर ना. मग याच कंडिशनला बघा, ह्या वरच्या बाजूला 2 जे कलर दिसतात ह्या एरियाला प्रीमियम एरिया म्हणतात. लक्षात घ्या, प्रीमियम एरिया म्हणजे इकडे तुमच्या किमती महाग असतात आणि इकडच्या खालचे 2 जे कलर आहेत ह्याला डिस्काउंट एरिया म्हणतात. आता डिस्काउंट म्हणजे तुम्हाला काय माहिती आहे, ते काय सांगायची गरज नाही तुम्हाला. हो सर. धीरज सर, शिकायचं नाही तुम्हाला? माझा नाही नॉईस. माईक बंद करा, माईक बंद करा. तुमचा आवाज आला की मला असं तुमचा अडथळा येणार. माईक बंद करा. तुम्हाला चांगल्या गोष्टी सांगायला लावल्या मी, तुम्ही बघा काय करायचं. मग बघा इथे हा 2 खालच्या बाजूला 2 कलर आहेत, ते कोणता एरिया तुमच्यासाठी? डिस्काउंट एरिया. आणि वरचा कोणता एरिया तुमच्याकडे? प्रीमियम एरिया. मग बाईंग कुठं करायचं असतं? डिस्काउंट मध्ये. मग डिस्काउंट मध्ये बाईंग करण्यासाठी फिबोनाची कुठनं लावणार हा कन्सेप्ट तर समजायला पाहिजे ना तुम्हाला पहिल्यांदा. हो. मग त्याच्यासाठी काय करायला लागणार तुम्हाला? त्याच्यासाठी ट्रेंड मॅपिंग करायला नको का? बरोबर ना. मार्केटमध्ये अप ट्रेंड आहे काय डाऊन ट्रेंड हे मॅपिंग करायला नको तुम्हाला? अप ट्रेंड आहे का डाऊन ट्रेंड हे करायलाच पाहिजे ना. अप ट्रेंड डाऊन ट्रेंड जर समजत नसेल तुमच्याकडं तर मग तुम्ही फिबोनाची कशी लावणार? आणि फिबोनाची जर लावली नसेल तर मग प्रीमियम डिस्काउंट कसं समजणार तुम्हाला? नाही समजू शकत. बरोबर ना. समजलं का मला काय सांगायचं ते? हो सर. बघा इथं आता इकडे चार्टवर दाखवतो तुम्हाला मी. इथं चार्टवर हा खालचा लो आहे आणि हा वरचा हाय आहे आणि खालच्या लो पासून वरच्या हायला मी फिबोनाची लावल्या. मार्केट कोणत्या झोन मध्ये आले? डिस्काउंट झोन मध्ये आले. आता तुम्ही मला इथे डिस्काउंट मध्ये झोन मध्ये तुम्ही इथे खाली बाय केलाय. बाय केल्यानंतर ना आतापर्यंत प्रॉफिट मध्ये आहे का नाही? आहे सर, आहे. आणि प्रॉफिट बुकिंग करून तुम्ही बाहेर पण पडू शकता. लक्षात घ्या, वरती गेलेलं मार्केट त्यावेळेला. बरोबर काय? मग इथनं मार्केट ज्याला इथनं मार्केटनं हा जो लो मारलेला आणि हा जो लो मारलेला याला काय म्हणतात मार्केटमध्ये? इंड्युसमेंट. इंड्युसमेंट म्हणजे काय माहिती आहे? नाही. चालाकी, हात जादू. ही इंड्युसमेंट लेवल असते. लक्षात घ्या. ही इथं लोकांना बाय करायला लावलं, इथं लोकांना बाय करायला लावलं आणि इथं पण मोठी मुवमेंट आणून लोकांना काय करायला लावलं? बाय करायला लावलं. बरोबर आहे काय? आणि तुम्ही जर तुमच्या निर्णयावर जर ठाम असता, मार्केट डिस्काउंट मध्ये आल्यानंतरच बाय करणार, तर तुम्हाला हा एवढा मोठा प्रॉफिट झाला असता. बरोबर आहे काय? तुम्ही सांगा, इथं ट्रेड घेतल्यामुळे जास्त प्रॉफिट झाला का इथं ट्रेड घेतल्यामुळे जास्त प्रॉफिट झाला? प्रॉफिट कुठं झाला? डिस्काउंट मध्ये घेतल्यावर. डिस्काउंट मध्ये. जेवढ्या दिवस थांबला तेवढा दिवस प्रॉफिट दिला तुम्हाला. बरोबर ना. जेवढा दिवस तुम्ही डिस्काउंटची वेट केली तेवढा दिवस तुम्हाला प्रॉफिट दिला ना. हो, तिथं वरी बघितल्यावर लॉस दिसल्यावर एक्झिट. बरोबर काय? आणि कालचा रेंजच्या थेरी पण शिकवलेलं तुम्हाला मी. काल शिकवलेलं रेंज थेरी, पुढच्या कॅन्डलचा कलर. हो सर. पुढच्या कॅन्डलचा कलर आहे बघा इथं. ही ब्लॅक कॅन्डल दिसते का? ब्लॅक कॅन्डल ही फिबोनाची डिलीट मारतो. आता इथं बघा, काल काय शिकवलं म्हणजे तुम्हाला, एका कॅन्डलचा लो खाऊन जर आतमध्ये क्लोज होत असेल तर पुढच्या कॅन्डलचा कलर कुठला होतोय? लो खाऊन झालं. पुढच्या कॅन्डलचा ग्रीन कलर होतोय ना. बरोबर काय? ग्रीन कलर होतोय. मग इथं झालाय ग्रीन कलर? नाही झाला. पण ग्रीन जरी झाला नसला तरी एंट्री माझी या बॉटमला एंट्री. ही कशी एंट्री, कशी काय बाय केलं हे तुम्हाला दाखवतो. एंट्री कुठे आहे? माझ्या बॉटमला आहे. आता दाखवतो तुम्हाला. बघणार आहे एंट्री केल्या मी. हो सर. काय व्ह्यू आलाय तुमच्याकडे इथं? या कॅन्डलचा लो खाऊन आतमध्ये क्लोज झालं. या कॅन्डलचा लो खाऊन आतमध्ये क्लोज झालं. मग पुढच्या कॅन्डलचा कलर कोणता येणार आहे? ग्रीन येणार आहे. बघा, ग्रीन येणार आहे. मग त्यावेळेला मी डेलीच्या टाइम फ्रेमवरनं खालच्या टाइम फ्रेमला गेलो आणि खालच्या टाइम फ्रेम गेल्यानंतर आता तुम्हाला मी इथं दाखवतो. बघा इथं वरनं ज्या वेळेला मार्केट आलं बघा, वरनं इथनं इथं आलं, इथून वरती गेलं, इथनं खाली गेलं. बरोबर काय? कुठला ट्रेंड आहे हा? डाऊन ट्रेंड आहे. बरोबर का? बघा इथं 1 मिनिट दाखवतो तुम्हाला मी. बघा, इथून इथं आलं, इथून वरती गेलं, इथून इथं गेलं, इथून खाली गेलं, इथून वरती गेलं. बरोबर का? म्हणजे हा कोणता ट्रेंड आहे तुमच्याकडे? डाऊन ट्रेंड आहे. तुमचा ट्रेंड कुठं चेंज झाला? इथं झाला.
ट्रेंड चेंज झाला. कुठला ट्रेंड झाला आता? अप ट्रेंड चालू झाला. ट्रेंड काय करणार आहे? लावणार बाय करणार आहे ना. पहिला विचार काय येणार? बाय करणार ना तुम्ही, हो सर. बरोबर काय? बाय करणार. पहिला विचार बाय. दुसरा विचार काय आला पाहिजे तुमच्या डोक्यात? मार्केट प्रीमियम मध्ये आहे का डिस्काउंट मध्ये आहे हा विचार आलाच पाहिजे, बरोबर आहे का? हो सर. आलाच पाहिजे, लक्षात घ्या. मग त्याच्यासाठी काय लावायचं? तिसरा डोक्यात तुमच्या प्रश्न काय येणार? त्याच्यासाठी काय लावायचं? तुम्हाला फिब लावायची. आणि फिब म्हणून गॅनबॉक्सचा वापर केला तरी चालतो, लक्षात घ्या. फिब म्हणून गॅनबॉक्सचा. मी काय गेलो इथं टूल्स मध्ये गेलो, गॅनबॉक्स घेतला, खालच्या बॉटम पासून वरच्या हायला लावला. सांगा आता खरेदी कुठं करणार? डिस्काउंट मध्ये. डिस्काउंट मध्ये. कुठल्या एरियामध्ये आल्यावर? खाली ह्या एरियामध्ये आल्यावर, बरोबर आहे काय? आलं काय मार्केट डिस्काउंट मध्ये? आलं की. आलं. मग ट्रेड कुठं पडला तुमचा? इथं बॉटमला पडला. स्टॉप लॉस इथला पडला, बरोबर आहे का? आणि टार्गेट वरती काय असेल ते तुमची लिक्विडिटी टार्गेट. ओके, हे टार्गेट काय असेल ते लिक्विडिटी. आता बघा कुठं बाईंग केले तुम्ही? बघा या बॉटमला बाईंग केले तुम्ही. आणि त्या कॅन्डल ह्याचा कलर कुठला आहे? बघा तिथं एक लाईन मारलाय. कलर कोणता आहे? रेड कलर आहे. आणि इथनं ट्रेड तुमचा प्रॉफिट मध्ये चाललाय का प्रॉफिट मध्ये? हो. आता हे तिथं इथंच थांबवलं आणि डेलीवर आलो मी परत. बघा इथं डेलीवर आलो. आता ट्रेड सांगा. मी तुम्हाला नॉलेज काय शिकवलं होतं की प्रिव्हियस कॅन्डलचा लो खाऊन जर आतमध्ये जर क्लोज झाली तर पुढच्या कॅन्डलचा कलर कोणता येतोय? ग्रीन येतोय, बरोबर आहे का? ट्रेड मी बॉटमला घेतलाय. मग ती कलर जरी काळी, कॅन्डलचा कलर जरी काळा झाला असेल तरी काय मला फरक पडलाय? नाही पडलाय. नाही पडला. मग पुढच्या कॅन्डल कुठल्या व्हायला लागल्यात? ग्रीन व्हायला लागल्यात, बरोबर आहे काय? आता थांबणार कुठं? हा फिरवले का दिसते का? हो दिसतोय. हे पहिलं टार्गेट, हे फिरवले का पहिलं टार्गेट, आणि हा फिरवले का दुसरं टार्गेट. बघा जो फिरवले का मार्क केला तिथं थांबलं काय? थांबलं. तिथे थांबणार होते माहित होतं, लक्षात घ्या. आणि त्यानंतर ना सेकंड टाइम खालच्या फेअरवेल गॅप मध्ये आलं. दुसरी जी एंट्री तुम्ही इथनं जनरेट करू शकत होतो अशी. टार्गेट झालं का बघा? हो झालं सर. कळलं काय तुम्हाला? म्हणजे शेवटी महत्वाचं काय? ट्रेंड पण महत्वाचं आहे आणि बाकीचं नॉलेज पण महत्वाचं आहे, बरोबर आहे का? समजलं? या अशा सगळ्या गोष्टी मिक्स करून मार्केटमध्ये प्रॉफिट करायचं आहे. कळलं? आता बघा ट्रेंड मध्ये अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड आणि साइडवेज सर्वांना समजलं का? हो. आता अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड मध्ये हे बघा इथे. आता टायटल टाका तिकडे. डाऊन ट्रेंड मार्केटमध्ये, डाऊन ट्रेंड मार्केट चालू असताना अप ट्रेंड कधी सुरुवात होतो असं टायटल टाका, किंवा डाऊन ट्रेंड टू अप ट्रेंड असा टायटल टाका. माईक जरा बंद करा. काय होते तुमच्या माग तिकडं काय आवाज येतात ते जरा स्ट्रीम होत्या. उद्या समजा तुम्हीच रेकॉर्डिंग ऐकायला लागला आणि असा आवाज यायला लागला तर काय त्याचा फायदा होणार काय? तुम्ही कंटाळणार, लक्षात घ्या. टायटल टाका डाऊन ट्रेंड पासून अप ट्रेंड कसा तयार होतो. ट्रेंड रिव्हर्सल टाकलं तर? हा ट्रेंड रिव्हर्सल टाकलं बेस्ट राहील. हे बघा आता हे ट्रेंड रिव्हर्सल वगैरे हे प्राइस ऍक्शन मध्ये 2012ला शिकवत होते. त्याच्या अगोदर पण शिकवत होते, लक्षात घ्या. पण ऍक्च्युली ते मला शिकवायचं नाही. मला जे शिकवायचं आहे त्याचा बेस पहिल्यांदा तुम्हाला पक्का करून घ्यायचा आहे आणि मग जे दाखवायचं तुम्हाला ते दाखवणार मी, लक्षात घ्या. ओके, इथपर्यंत ट्रेंड कोणता आहे सांगा मला? डाऊन ट्रेंड आहे. डाऊन ट्रेंडचं फॉर्मेशन काय येणार आहे? हायर आहे, लोअर आहे, लोअर लो. लोअर आहे, लोअर लो. हायर आहे म्हटला बघा लगेच. एवढं कन्फ्यूज व्हायचं नाही. मार्केटमध्ये पैसे मिळवायला एवढं कन्फ्यूज होऊन चालत नाही. तुम्ही एक गोष्ट 100 नाही 200 1000 वेळा करा, कन्फ्यूज कुठं होऊ नका. कारण की मार्केटमध्ये पुढं पैसा लावणारा एवढा हलक्यात तुम्हाला घेणार नाही, लक्षात घ्या.
घेणार आहे काय? तो एक एक पॉईंटचा विचार करून मग त्याच्यापेक्षा तुम्हाला माइंडसेट ना हार्ड व्हायला पाहिजे, बरोबर आहे का? मग असं ताकद लावा त्याला, 100 पेक्षा 1000% द्या आणि त्याला फसवायचा प्रयत्न करायचा. तुम्हाला त्यानं फसवलं की काय उपयोग नाही, मग तुमचं घरदार घेऊन जाणार त्यो, बरोबर आहे काय? हो सर. आता इंडियन मार्केट बँक निफ्टीमध्ये घोटाळा झाला बघा मोठा, बघितलं का? नाही सर. 700 कोटी कमवलेत त्यांनी बँक निफ्टीमध्ये मॅन्युप्युलेट करून. जॉन स्ट्रीट ना सर. हा 700 कोटी कमवलेत, लक्षात घ्या. मग त्यामुळे तुमच्याकडे जे नॉलेज आहे ते क्वालिटी पाहिजे, लक्षात घ्या. तुमच्याकडे जे नॉलेज आहे ते क्वालिटी पाहिजे. आणि मला वाटतं ह्या महिनाभराचं त्यांचं हे होतं, महिनाभरात काहीतरी मिळवलं. आणि त्या महिनाभरात मी पण निफ्टीचा आणि बँक निफ्टीचा व्ह्यू दिला, लक्षात घ्या. तर कशाच्या बेसवर दिलाय? SMC, ICT आणि मार्केट मेकर या बेसवर दिलाय. कारण की ती काय लेवलला डोकं चालवतात हे तुम्हाला समजलं पाहिजे, बरोबर आहे ना? हो सर. हा कोणता ट्रेंड आहे? डाऊन, बरोबर आहे. डाऊन ट्रेंड मध्ये करंट लोअर हाय कुठे आहे? डाऊन ट्रेंड मध्ये ह्यातला करंट लोअर हाय कोणता? हा का हा का हा का हा? खालचा शेवटचा. शेवटचा. प्राइस इथं चालू आहे, मग करंट कोण येणार? हाच येणार ना. हो सर. म्हणून इथं करंट हाय तुम्ही नाव दिलं. ज्या वेळेला डाऊन ट्रेंड मध्ये मार्केट या करंट हायच्या वरती जाते, लक्षात घ्या, करंट हायच्या वरती जाते, त्यावेळेला डाऊन ट्रेंड संपून कोणता ट्रेंड चालू होतोय? अप ट्रेंड. अप ट्रेंड चालू होतोय. कळलं का तुम्हाला? हो. डाऊन ट्रेंड संपून अप ट्रेंड चालू होतोय, करंट लोअर हायच्या वरती जातोय. मग आता ह्या हायच्या वरती हा हाय मारला, मग इथं तुमच्याकडे अप ट्रेंड चालू झाला, मग वरती तुमचं हे काय येणार? टॅग काय येणार इथला तुमचा? हायर आहे. आणि इकडच्या बाजूला तुमचा टॅग काय येणार? हायर लो टॅग येणार. ओके. असा डाऊन ट्रेंडचा अप ट्रेंड असा तयार होतो. कसा तयार होतो? करंट लोअर हायच्या वरती मार्केटने क्लोजिंग दिली किंवा त्याच्यावरती मार्केट जर गेलं तर डाऊन ट्रेंड संपून अप ट्रेंडची सुरुवात होते, बरोबर आहे का? हो सर. आता इथे बघा, ट्रेंड चेंज कुठं झाला? करंट लोअर हाय चेंज. बरोबर आहे ना? कुठं? हे बघा, इथून ज्या वेळेला प्राइस, हे बघा, ह्या लेवलवरून प्राइस ज्या वेळेला वरती गेली तेव्हा ट्रेंड चेंज झाला ना तुमचा. हो हो. मग त्याच्या अगोदर जर मार्केट खाली येत होतं त्यावेळेला ट्रेंड कंटिन्यू करत होतं का नव्हतं? कंटिन्यू करत होतं. मग ज्या वेळेला ट्रेंड कंटिन्यू करतं त्यावेळेला प्रत्येक लोअर लोच्या इथे तुमच्याकडे काय तयार होतो? ब्रेक ऑफ स्ट्रक्चर तयार होतो, लक्षात घ्या. BOS तयार होतो, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. मग इथून कुठपर्यंत ट्रेंड कंटिन्यू झाला तुमचा? खालीपर्यंत ट्रेंड कंटिन्यू झाला, बरोबर ना? इथेपर्यंत ट्रेंड कंटिन्यू झाला शेवटपर्यंत. आणि इथेपर्यंत ब्रेक ऑफ स्ट्रक्चर घेतलं का? कारण की ट्रेंड काय करायला लागला? तो कंटिन्यू करायला लागला. मग ब्रेक ऑफ स्ट्रक्चरला कोणता पॅटर्न म्हणणार तुम्ही? कंटिन्युएशन म्हणणार का रिव्हर्सल म्हणणार? कंटिन्युएशन पॅटर्न म्हणणार, कारण की डाऊन ट्रेंड कंटिन्यू होत होता, बरोबर काय? आता डाऊन ट्रेंड कंटिन्यू होत असताना इथून ज्यावेळेला मार्केट वरती गेलं त्यावेळेला ट्रेंड चेंज झाला, बरोबर ना? मग ज्यावेळेला ट्रेंड चेंज होतो त्यावेळेला त्या कन्सेप्टला काय म्हणतात? CHOCH, म्हणजे चेंज ऑफ कॅरेक्टर. चेंज ऑफ म्हणजे चेंज ऑफ कॅरेक्टर. म्हणजे त्यांनी काय केलं? जे डाऊन ट्रेंड चालू होता त्याचं कॅरेक्टर चेंज केलं आणि मार्केटला अप ट्रेंड मध्ये कन्वर्ट केलं. म्हणून तिथे तुमच्याकडे काय येणार? चेंज ऑफ कॅरेक्टर. कळलं? चेंज ऑफ कॅरेक्टर समजलं? हो सर. हा. आणि त्याच्यानंतर ना आता मार्केट वरच्या बाजूला चेंज ऑफ कॅरेक्टर नंतर मार्केट कंटिन्यू करायला अप ट्रेंड. हो, करायला लागलंय. मग इथं काय येणार तुमच्याकडं? BOS येणार. समजलं इथपर्यंत? चेंज ऑफ कॅरेक्टर, BOS समजलं सर्वांना? येस. ट्रेंड कधी चेंज होतो? झाल्यावर.
लोअर हाय करंट लोअर हायच्या वरती मार्केट गेल्यानंतर ट्रेंड चेंज होतो, लक्षात घ्या. बरोबर आहे का? हो. आणि पहिला ट्रेंड कोणता होता? पहिला डाऊन ट्रेंड. डाऊन ट्रेंड होता. डाऊन ट्रेंड मध्ये आपल्याकडे कोणत्या गोष्टी होत्या? दोनच. लोअर हाय लोअर लो. हा, हे विसरायचं नाही, लक्षात घ्या. डाऊन ट्रेंड मध्ये मग तुमच्याकडे लोअर हाय लोअर लो होता. मार्केट काय कशात जात होतं? लोअर हाय लोअर लोच्या फॉर्मेशन मध्ये जात होतं डाऊन ट्रेंड मध्ये, बरोबर आहे का? इथे. आणि त्याच्यानंतर ना पुढं ट्रेंड कोणता चालू झाला तुमच्या इकडे? अप ट्रेंड. अप ट्रेंड चालू झाला. मग इकडे अप ट्रेंड मध्ये डाऊन ट्रेंडचं काही येऊन चालणार आहे का? नाही. नाही चालणार. मग इकडचं तुमचं फॉर्मेशन काय? हायर लो हायर हाय, हायर लो हायर हाय, बरोबर ना? बरोबर. हे असं प्रॉपर ड्रॉइंग करून घ्या, प्रॉपर. ड्रॉइंग झाल्यानंतर ना हँड राईज करा. सर हे ट्रेंडचं जरा तुम्ही लाईव्ह मार्केटवरती दाखवता का प्लीज? काय दाखवू? ट्रेंड चेंज होतं कसं आणि लोअर लो टू लोअर हाय किंवा हे कसं चेंज होतं, जरा लाईव्ह मार्केटवरती दाखवलं तर अजून इम्पॅक्ट राहील. ओके, ठीक आहे. कॅन्डल और बीओएस आणि हो का, इथं दाखवतो तुम्हाला मी. इथं आता बघा, मला काय सांगायचं, हे बेसिक लेवल आहे, बरोबर आहे का? तुम्ही इंड्युसमेंट नुसार कधी ट्रेंड हे मॅपिंग केलंय का? नाही सर. अमित सर, तुम्ही केलंय इंड्युसमेंट नुसार कधी ट्रेंड मॅपिंग? इंड्युसमेंट म्हणजे मला ऍक्च्युली नाही कळलं, पण इंडिकेटर प्रमाणे केलंय. कोणता इंडिकेटर वापरताय? मी दिलेला का दुसरा? हा, तुम्ही दिलेलाच तोच. हा, ठीक आहे, मग काय प्रॉब्लेम नाही. तीच कन्सेप्ट तुम्हाला मला तीच कन्सेप्ट तुम्हाला मला क्लेरिफिकेशन करून द्यायची. हा प्लीज. इंडिकेटरची गोष्ट काय गरज नाही, म्हणजे इंडिकेटर मी वापरत नाही, मला आवडत नाही इंडिकेटर वापरायला. म्हणजे जे आपलं नॉर्मली रूल असतात ना, की ह्याच्या खाली त्यांनी क्लोजिंग दिली किंवा ह्याच्या वरती क्लोजिंग दिली असं. ते तिथं इंडिकेटर मध्ये थोडंसं फार चुकतंय, पण तो इंडिकेटर आहे तो लिक्विडिटी बेस आहे. लिक्विडिटी बेस आहे तो. ओके ओके. आणि आपण जे स्ट्रक्चर मॅपिंग करतो तो लिक्विडिटी बेस करत नाही. ओके, हे दाखवतो तुम्हाला मी, काय प्रॉब्लेम नाही. मला वाटतं नाही, हे होऊ दे, यांचं होऊ दे, आपलं होऊ दे. उद्याच्या सेशन मध्ये मी त्यांना लाईव्ह मॅपिंग करायला शिकवणार आहे, मी उद्या सेशन मध्ये त्यांना. ओके. आणि मॅपिंग करताना तुम्हाला तिथे ट्रेड कसा मारायचा तो पण दाखवतो. ओके सर. हे झालंय ड्रॉइंग करून. हा, आता हा पहिला काय झाला, डाऊन ट्रेंड चालू होता आणि डाऊन ट्रेंडचा अप ट्रेंड झाला, बरोबर आहे का? आता ह्याच्या उलट पहिल्यांदा मार्केटमध्ये तुमच्याकडे टायटल टाकून घ्या, अप ट्रेंड पासून डाऊन ट्रेंड कसा तयार होतो. पहिल्यांदा मग मार्केट कुठं जाणार? वरती जाणार. ट्रेंड कंटिन्यू करायला लागले का बघा? हो सर, कंटिन्यू आहे. ट्रेंड कंटिन्यू आहे. मग काय येणार इथं? फक्त तुमच्याकडे काय तयार होणार इथं? मग हायर लो हायर आहे. हायर लो हायर आहे होणार सोडा, पण इथं तुमच्याकडे काय तयार होणार? बीओएस तयार होणार, बरोबर ना? ट्रेंड कंटिन्यू करणारा पॅटर्न कोणता? बीओएस ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. ओके, हे का इथं हा अप ट्रेंड आहे तुमचा. आणि अप ट्रेंड मध्ये ज्यावेळेला प्रिव्हियस हाय प्रत्येक वेळेला ज्यावेळेला ब्रेक करायला लागलाय त्यावेळेला तुमच्याकडे इथे काय तयार व्हायला लागलंय? बीओएस तयार व्हायला, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर तयार व्हायला लागलंय. कारण की स्ट्रक्चर कंटिन्यू करायला लागलाय आणि ब्रेक करायला लागलाय. ओके, इथे
बघा इथे इथेपर्यंत ब्रेक ऑफ स्ट्रक्चर झालं. आता डाऊन ट्रेंड मध्ये करंट लोअर हाय पकडला होता, बरोबर आहे का? आता अप ट्रेंड मध्ये काय पकडायला पाहिजे मग ट्रेंड चेंज करायला? करंट हायर लो. करंट हायर लो पकडायला पाहिजे. ज्या वेळेला अप ट्रेंड मध्ये करंट हायर लोच्या खाली मार्केट ज्या वेळेला जाणार, लक्षात घ्या, आता इथून खाली जाणार, असं खाली जाणार बघा, खाली गेलं का करंट हायर लोच्या, गेलं. मग डाऊन ट्रेंड चालू जाणार आणि इथून परत पुढं असा तुमचा मग डाऊन ट्रेंड कंटिन्यू होणार. म्हणजे तुमचा चेंज ऑफ कॅरेक्टर कुठं झाला? करंट हायर लोच्या तिथं. करंट हायर लोच्या इथं चेंज ऑफ कॅरेक्टर झाला, बरोबर आहे का? समजलं? आणि त्याच्यानंतर कोणता ट्रेंड चालू झाला? डाऊन. डाऊन ट्रेंड चालू झाला. त्याच्यानंतर तुमच्याकडे इकडे ट्रेंड कोणता चालू झालाय? डाऊन ट्रेंड चालू झालाय, बरोबर ना? डाऊन ट्रेंडचं फॉर्मेशन काय परत तुमच्याकडे येणार? आणि डाऊन ट्रेंड परत चेंज ऑफ कॅरेक्टर नंतर डाऊन ट्रेंड कंटिन्यू केला ना मार्केटनं, हो सर. बरोबर ना? इथे बघा, इथे कंटिन्यू केला, मग इथे काय तयार होणार? पीओएस. बीओएस तयार होणार. मग दुसऱ्या ह्याच्यामध्ये हा ड्रॉइंग पण करून घ्या. हा हा कोणता तुमचा? हा डाऊन ट्रेंडचा आणि हा अप ट्रेंड. अप अप टू डाऊन, बरोबर आहे काय? आणि पहिलं ड्रॉइंग कोणतं आहे? डाऊन टू अप. डाऊन टू अप आहे. दोन्हीच्या दोन्ही ड्रॉइंग प्रॉपर करा आणि हँड राईज करा. करंट हायर लो ज्यावेळेला ब्रेक होतो त्यावेळेला चेंज ऑफ कॅरेक्टर म्हणजे ट्रेंड चेंज होतो, लक्षात घ्या. आणि ट्रेंड चेंज झाला की आपलं डिसिजन पण चेंज करायचं असतं. म्हणजे थोडक्यात काय, जिथं बायला बसलेला असता तिथं सेलला बसायचं असतं, लक्षात घ्या. ड्रॉइंग झाले सर्वांचं? ड्रॉइंग झालं असेल तर हँड राईज करा. सर परफेक्ट एफव्हीजी कसं आयडेंटिफाय करायचा? एफईडीची सेशन कोड आहे हो दादा. बर. झालं असेल तर हँड राईज करा. सर ते तुम्ही जे गॅन बॉक्स दाखवलं ते फिप सारखे त्याची बी सेटिंग काय वेगळे असतात का सर? नाही, हे बघा, हे गॅनबॉक्स पहिल्यांदा तुम्ही ड्रॉ करताय पहिल्या स्टार्टअपला, त्यावेळेला तुम्हाला कसं दिसतं सांगतो मी तुम्हाला. बघा, पहिल्यांदा गॅनबॉक्स ज्यावेळेला हे करतात तसं असं दिसतंय. हो सर, हो बरोबर. असं दिसतंय. मग त्याच्यावर डबल क्लिक करायचं आणि डबल क्लिक केल्यानंतर ना खालच्या बाजूच्या सगळ्या लेवल काय करायच्या, काढून टाकायच्या, रिमूव्ह करायचे खालचे सर्व. खालच्या साईडच्या. आणि ह्यातल्या पण मेन रिमूव्ह करायच्या. बघा, मेन म्हणजे 0, 1, 25, 05 आणि 75 एवढंच ठेवायचं आणि ओके करायचं. मग ह्या अशा लेवल दाखवतात तुम्हाला. ओके सर, ओके, थँक्यू. आता बघा इथं एकच मिनिट, मला वाटतं आता सगळ्यांचं ड्रॉइंग झालेलं आहे. मी हे सगळं डिलीट करतो. ओके सर. आता इथे बघा चार्ट, इकडं काही नाही आलाय. हे बघा इकडं शेवटला इथे ट्रेंड कोणता चालू झालाय बघा. इथे ट्रेंड कोणता चालू झालाय? डाऊन ट्रेंड. डाऊन ट्रेंड. डाऊन ट्रेंड. मग डाऊन ट्रेंड जर चालू असेल तर तुम्ही सेल करणार का बाय करणार?
सेल करणार. सेल करणार. मग सेल करणार हा पहिला काय झाला तुमचा विचार झाला, बरोबर? हो. पहिला तुमचा विचार आला सेल करणार. ओके, दुसरा विचार काय आला पाहिजे? गॅन बॉक्स लावायचा हायर टू लो. गॅन बॉक्स लावणार पहिल्यांदा तुम्ही, दुसरा, बरोबर काय? हो. मग हा मी गॅन बॉक्स लावणार. लोअर हाय पासून कुठे लावायचा तुम्हाला? खालीपर्यंत लावायचा. ओके, तिसरा विचार काय येणार सांगा मला? मध्ये प्राइस येणे. प्राइसला स्वस्तात विकायची असते का महागात विकायची असते? वस्तू स्वस्तात विकायची असते का महागात विकायची असते? महागात. महागात विकायच्या. मग कुठं जायला पाहिजे पहिल्यांदा तुम्हाला? प्रीमियम एरियामध्ये जायला पाहिजे, बरोबर आहे का? हो सर. म्हणजे मार्केटला ह्या बॉटम पासून इथे कुठेतरी वरती जायला पाहिजे आणि तिथनं पुढे तुम्ही काय करणार? विकणार आहे, बरोबर आहे का? हो बरोबर. बरोबर, इथनं पुढे विकणार आहे तुम्ही. आणि तिथनं पुढे विकल्यानंतर ना मग तुम्हाला खालच्या बाजूला मार्केट जर जायला लागलं तर हा काय होणार आहे तुम्हाला? प्रॉफिट होणार आहे. सेल मध्ये तुम्हाला इथे काय होणार आहे? प्रॉफिट होणार आहे, बरोबर? इथेपर्यंत सगळं समजले सर्वांना? येस सर. ओके, एक काम करा, जरा सर्वांनी चॅट बॉक्स मध्ये समजलं असेल तर जरा मेसेज करा. 63 जण आहे, साधारण मला 30-35 जणांचा तर मेसेज येऊन दे. बाकीचे मला वाटतं आळस आल्यासारखं बसलेत. सर सगळ्यांना वाटतंय की हे फक्त बेसिक 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 चालू आहे आणि कोणाला इंटरेस्ट नाहीये, त्यामुळे कोणी लक्ष देत नाहीये माझ्या मते. हो तसं वाटतंय, पण त्यांना पुढे काय दाखवणार आहे हे माहित नाही त्यांना, आणि त्याची थिअरी कशी आहे पुढे ते पण माहित पुढे नाही. मी आता गेली बॅच मी जॉईन केली तर पुढे खरी जादू आहे, पण त्यासाठी हे बेसिक एकदम क्लिअर 100% होणं गरजेचं आहे. बरोबर आहे, हे बेसिकच 100% होणार आहे. हे जर तुम्हाला समजत असेल, तुम्ही टोटल जर नवीन असाल आणि हे जर समजत असेल तर पुढच्या गोष्टी समजू शकतात. नाहीतर आणि चुकून पण अजून एक समजत म्हणजे नाही. कसं, त्या लोकांसारखीच मी पण चुकी केली होती, बेसिक वरती जास्त लक्ष दिलं नाही, म्हणून मी आता परत बेसिकला आलोय. बेसच क्लिअर लागतोय. मी त्या दिवशी पण तुम्हाला सांगितलं होतं, माझ्याकडे जे हो. बेसिक आहे ते वेगळं आहे, आणि तुम्हाला पहिल्या 1-2 दिवसात इंटरेस्ट आला असेल माझ्या बेसिकचा. हो हो, बरोबर म्हणून ना? तर मी परत आलो, आता बेसिकला परत आलो. आणि माझ्या बॅचचं तुम्हाला सांगतो, माझ्या बॅच बेसिक टू ऍडव्हान्स माझी कुठल्या पण महिन्याची बॅच असून दे, तुम्हाला प्रत्येक गोष्ट नवीन मिळणार. ऍक्च्युली म्हणजे कन्सेप्ट असे नवीन मिळणार त्यावेळेला, आणि तुम्हाला व्ह्यू तुमचा क्लिअर होणार. लक्षात घ्या, व्ह्यू क्लिअर होणार, आणि त्या व्ह्यू मधनच तुमचा एक म्हणजे सायकोलॉजी डेव्हलप होत जाते. आणि कसं असतं शेवटी बघा, तुम्हाला सक्सेस मध्ये जायचं आहे. हो, मग सक्सेस मध्ये जर जायचं असेल तर सगळे लोक 100% द्यायला तयार आहेत. हो बरोबर ना? हो, सगळे लोक 100% द्यायला पाहिजे. सगळे लोक बघा, इकडे 100%चा इकडे एक बोर्ड लावलाय आणि इकडे 1000%चा बोर्ड लावलाय. सगळे लोक 100%ला द्यायला तयार आहेत, मग हे इकडेच जायला लागलेत सगळे. 1000%कडे कोण जायला लागलाय काय? नाही. मग तुम्हाला 1000%कडे जायचं आहे, कारण की 100च्या 10 पटीने 1000% आहे. मग 1000% जर तुम्ही मार्केटला जर देत असाल तर प्रॉफिटेबल का होणार नाही? बरोबर, होणारच ना. त्यात काय एवढं वेगळं लॉजिक आहे? दिवसाला बघा, मी पहिल्या दिवशी तुम्हाला असं सांगितलं की दिवसाला जरी तुम्ही 1% जरी बनवलं तरी तुम्ही स्वतःची बँक डेव्हलप केल्यासारखं आहे. बँकेपेक्षा जास्त रिटर्न मिळू शकताय दिवसाला 1%. महिन्याला 20% होत आहेत आरामात. महिन्याला 20% होतात. कुठला सावकाराने जरी पैसे तुम्हाला दिले तर तो 10%साठी महिनाभर थांबतोय, आणि ते 10%चं रिकव्हरी करण्यासाठी त्याला 100 फोन करतो तो. बरोबर आहे काय? आणि ती येणार का नाही व्हॅल्यू याची पण गॅरंटी नसते. त्यामुळं हे मार्केट तुम्हाला दिवसाला 1% द्यायला लागलाय, हे भरपूर जास्त असतं, लक्षात घ्या. याच्यापेक्षा जास्त मिळतात मार्केटमधनं, पण पहिल्यांदा सुरुवातीला एफर्टलेसली तुमच्या टीचिंग वरती जर गेलं ना तर दिवसाला 3% काहीच अवघड नाहीये. 2 ते 3% काहीच अवघड नाही. काही नाही. मला माहिती आहे 2 ते 3% तुम्ही इझी कमवू शकता, आणि 3% कमवू शकता याचा अर्थ तुम्ही ऍज पर $100 अकाउंटला तुम्ही $60 मंथ एंड पर्यंत तुम्ही कमवू शकता, म्हणजे 60% प्रॉफिट करू शकता. किती? नाही सर, जर तुम्ही कंपाऊंडिंग बघितलं ना, कंपाऊंडिंगचं भरपूरच आहे सोडा. कंपाऊंडिंगचं नाही, विदाउट कंपाऊंडिंग सांगतो मी. $60 तुम्ही मिळवू शकता. 60 हे मिळवू शकता, लक्षात घ्या तुम्ही.
कंपाऊंडिंग बघितलं तर महिन्याला आपण 200% वरती जातो. होय, कंपाऊंडिंगला 200% वर जातो. मी म्हणते कंपाऊंडिंग राहून दे, हाय ते तर बेसिक लेवलला थांबा तुम्ही. हे जरी केलं तरी माइंडसेट क्लिअर होतो, लक्षात घ्या. $100 $60 महिना अखेरीस तुम्हाला प्रॉफिट मिळाला तरी बास होतात. हे $100 $60, मग लाखाला किती मिळालं तुम्हाला? 60,000. 60,000 मिळाला. 60,000 पगार असतो काय सीएचा, डॉक्टरचा? एका लाखाला त्या डॉक्टरनं किंवा त्या ह्यानं कमीत कमी त्याच्या ऑफिसला 25-30 लाख रुपये लावलेले असतात. बरोबर आहे. बरोबर आहे काय? इथं तुम्ही 1 लाख लावून 60,000 रुपये मिळवा लागलाय, ते पण हलक्यात घेऊन, म्हणजे हळू निवांत. म्हणून मार्केटमध्ये मी काय म्हणालोय, तुम्ही पहिल्या स्टार्टअपला सगळ्यात जास्त फोकस करा कन्सिस्टन्सीवर. म्हणजे थोडक्यात कसं की दिवसाला तुम्ही 1% मिळवून थांबायचा प्रयत्न करा, दिवसाला 2% मिळवून थांबायचा प्रयत्न करा, दिवसाला 3% मिळवून थांबायचा प्रयत्न करा. आणि ज्या दिवशी तुम्ही 1%, 2%, 3% कमवून दिवसभर थांबताय, त्या दिवशी तुम्हाला तुमची सायकोलॉजी काय करत्या? साथ देत्या, नाहीतर देत नाही. मग तुम्ही दिवसाला 10% मिळवायचा जर विचार करत असाल तर मार्केट तुमचं घरदार घेऊन जाते. लक्षात घ्या, शब्द लक्षात असू दे तुमचा हा माझा. ओके, हे समजले? अप ट्रेंड डाऊन ट्रेंड सर्वांना? हो सर. ओके, ठीक आहे. अप ट्रेंड डाऊन ट्रेंड, बीओएस आणि चेंज ऑफ कॅरेक्टर क्लिअर आहे का सर्वांचं? येस सर, क्लिअर, ऑल क्लिअर. हा बघा, आता तुम्हाला एक गोष्ट आयडिया दाखवतो. तुम्हाला आयडिया बघा. आयडिया आता मी ज्या पद्धतीने तुम्हाला बीओएस, चेंज ऑफ कॅरेक्टर आणि ट्रेंड चेंज हे सगळं दाखवलं, बरोबर काय? असं मार्केट कधी चालते का? नाही. सिंपल व्ह्यू मध्ये कधी मार्केट चालते का? मार्केट कसं चालतं? नाही असं चालतं मार्केट. अप ट्रेंड, साइडवेज, डाऊन ट्रेंड. फास्ट चालतं ना मार्केट असं, बरोबर आहे. बरोबर काय? असं मार्केट चालतं, लक्षात घ्या. आणि हे मार्केट तुम्हाला मोजायला आलं पाहिजे, बरोबर काय? आता हे मार्केट जे समोर चाललंय, हे मार्केट तुम्हाला मोजायला येणार का? नाही, डिफिकल्ट आहे, अवघड आहे. पण मी इथं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे स्टार्टिंग पासून हळूहळू जर मोजत गेला तर तुमच्यासाठी काही अवघड नाही. बघा इथं मार्केटने काय मारला? पहिल्यांदा हाय मारला, बरोबर आहे? हो. एक मिनिट बघा, मार्केटनं पहिल्यांदा इथे हाय मारला आणि मार्केटने इथे लो मारला. ओके, इथे मार्केटनं वरती जाऊन काय तोडला? मार्केटनं लो तोडला. मग इथे काय ठरवणार तुमच्याकडं? लोअर लो. त्यावेळेला इथं लोअर हाय झाला होता. इथे मार्केटनं पुढच्या नेक्स्ट ह्याच्यामध्ये इथे तोडला. मग काय झालं? ट्रेंड चेंज झाला, बरोबर ना? हो सर. माईक कोणाचा क्लिअर आहे त्यांनी ऑन ठेवा, काय फरक पडत नाही मला. खरं बाकीचे नॉईज जर यायला लागले तर अवघड होतात. बघा इथे अशा पद्धतीने जर तुम्ही मोजायला लागला तर तुम्हाला समजणार. इथं तुमच्याकडे काय झाला? ट्रेंड चेंज झाला आणि वरच्या बाजूला हायर हाय तयार झाला. आणि हायर हाय तयार झाल्यानंतर ना तुम्हाला हा पॉईंट मिळाला आणि हा पॉईंट मिळाला. म्हणजे हा खालचा पॉईंट तुमच्यासाठी बी पॉईंट असेल आणि वरचा पॉईंट तुमच्यासाठी ए पॉईंट असेल. आता तुम्ही मला सांगा, ए पॉईंटच्या बाहेर आणि बी पॉईंटच्या बाहेर जोपर्यंत मार्केट जात नाही तोपर्यंत मोजू शकता का तुम्ही? नाही मोजू शकत. आणि ही मधल्या बाजूला जी वेव्ह आल्या, ही मधल्या बाजूला जी वेव्ह आल्या ती पहिल्या ए आणि बी च्या बाहेर गेल्या का? नाही. मग त्याला काय म्हणतात? इंटरनल मुवमेंट म्हणतात. इंटरनल. त्याचा आणि या पाठीमागच्या ट्रेंडचा काही संबंध नसतो, इंटरनल आहे. आणि त्यावेळेला मार्केटनं खालचा लो कुठं तोडला? इथं तोडला. बघा इथे तोडला का खालचा लो? आणि त्यावेळेला इथे तुमच्याकडे काय तयार झालं? लोअर लो तयार झाला, बरोबर आहे का? ह्या लोच्या खाली हा लो बसला, लोअर लोच होणार ना. मग इथे मार्केटनं जर चेंज ऑफ कॅरेक्टर दिला असेल तर इथे काय तर होणार? मग वरती अप ट्रेंड चालू होता, मार्केटनं परत लोअर लो तोडला, याचा अर्थ इथे काय झाला? तुमच्याकडे डाऊन ट्रेंड चालू झाला, बरोबर आहे का? इथं मग तुमच्याकडे काय येणार? चेंज ऑफ कॅरेक्टर येणार, बरोबर आहे का? आणि चेंज ऑफ कॅरेक्टर झाल्यानंतर ना तुमचा ए पॉईंट आहे तसंच राहणार आणि बी पॉईंट कुठे येणार? तुमचा इथे येणार, बघा बी पॉईंट तुमचा इथे येणार. मग इथून मार्केट वरती गेलं त्यावेळेला ए पॉईंट तुटला काय? बघा इथून वरती गेलं इथे त्यावेळेला नाही तोडला. इथून खाली आलं त्यावेळेला बी पॉईंट तुटला का? बघा
नाही. नाही तुटला. त्याच्यानंतर पुढे बघितलं तर काय तुटलं? ए पण तुटला. हो. मग मार्केटमध्ये अपट्रेंड परत चालू झाला, बरोबर ना? मग इथे काय होणार तुमच्याकडे? चेंज ऑफ कॅरेक्टर होणार, बरोबर ना? अपट्रेंड परत चालू झाला ना. पहिला हायच्या वरती हाय बसला, इथे काय होणार मग? हायर आहे. आणि त्याच्यानंतरनं मार्केटनं त्याच्यानंतरच्या मुवमेंटमध्ये खालचा लोअर लो तोडला, मग इथे काय तयार होणार तुमच्याकडं? लोअर आहे. चोच. आणि इथे काय तयार होणार? लोअर लो. लोअर लो. अशा पद्धतीने जर विचार केला तर पुढचं स्ट्रक्चर मोजायला अवघड जाईल का? लागेल खूप. बघा इथे इथे परत इथं डाऊन ट्रेंड चालू झाला आणि डाऊन ट्रेंड मध्ये ह्या लोच्या खाली मार्केट गेलं, बरोबर काय? इथे परत काय तयार झाला तुमच्याकडे? लोअर लो. मग इथे काय तयार होणार? बॉस. बॉस तयार होणार इथे. आणि बॉस तयार झाल्यानंतर ना मार्केट वरनं आलेलं त्यावेळेला इथं तुमच्याकडे लोअर हाय तयार झाला होता, बरोबर का? आणि ह्या लोअर हायच्या वरती मार्केट गेलं का? मग इथे काय तयार होणार तुमच्याकडं? बरोबर आहे का? तोच तयार होणार, कारण की ट्रेंड चेंज झाला ना परत, बरोबर आहे? आणि अशा पद्धतीनं मार्केटला तुम्हाला मोजायचं आहे. बघा इथे कुठं तुम्हाला चेंज ऑफ कॅरेक्टर झालं, एकच मिनिट. इथे त्यावेळेला तुमच्याकडं हा ए पॉईंट होता आणि त्यावेळेला चेंज ऑफ कॅरेक्टर झालं त्यावेळेला बी पॉईंट होता. मार्केटनं हा इथून बघा, इथून मार्केटनं खालचा तोडला, मग इथे काय होणार खाली तुमच्याकडं? परत चेंज ऑफ कॅरेक्टर होणार. आणि मार्केटनं त्याच्यानंतर परत वरचा हाय तोडलाय बघा, परत इथे काय होणार? मग परत चेंज ऑफ कॅरेक्टर होणार. आणि परत मार्केटनं इथला लो तोडलाय, मग इथे काय होणार? परत योग होणार, बरोबर काय? मग त्यानंतर ना ही मुवमेंट आली तुमच्याकडं, ही मुवमेंट आली ना, हा तुमचा ए पॉईंट झाला आणि हा वरचा तुमचा बी पॉईंट झाला. हा ए पॉईंट आणि बी पॉईंट जोपर्यंत तोडत नाही तोपर्यंत मोजायचं नाही. या एवढ्या लेवलमध्ये कुठं तोडला का? नाही. नाही. मग ह्याला कुठलं स्ट्रक्चर म्हणतात? इंटरनल. इनसाइड स्ट्रक्चर म्हणतात. कळलं का तुम्हाला? इनसाइड स्ट्रक्चर म्हणतात. आणि इनसाइड स्ट्रक्चर नंतर ना मार्केटनं काय तोडला? वरचा हाय तोडला. मग परत इथं काय तयार होणार तुमच्याकडं? चेंज ऑफ कॅरेक्टर होणार. आणि चेंज ऑफ कॅरेक्टर नंतर ना इथे तुमच्याकडे हायर आहे तयार झाला, हायर आहे तयार झाला आणि हायर आयच्या वरती मार्केट गेलं, मग इथे काय तयार होणार तुमच्याकडं? बॉस. आणि इथं हायर लो होणार. आणि हायर लोच्या खाली इथं तोडलं का मार्केटनं? परत काय तयार होणार तुमच्याकडे? इथं चेंज ऑफ कॅरेक्टर. परत इथे काय तयार होणार? इथे काय तयार होणार? बीओएस. कारण की ट्रेंड काय झाला? मार्केटनं कंटिन्यू केला, बरोबर आहे का? बरोबर आहे काय? ज्या वेळेला तुम्हाला मी विचारलं त्यावेळेला तुम्ही काय म्हटला? स्ट्रक्चर अवघड आहे. आता सांगा अवघड आहे काय? नाही, बरोबर ना? पहिल्यापासून व्यवस्थित जर तुम्ही मॅपिंग जर करत आला असता तर तुम्हाला हे सोपं समजलं असतं, बरोबर का? समजलं? पण सर ऍक्च्युली कसं आहे, मार्केटमध्ये लाईव्ह मध्ये ते मार्क करायला खूप अवघड आहे. कारण की ते कसं आहे, इझिली एवढं जात नाही, ते खूप कन्सल्टेशन वगैरे करून ना जातं, त्याच्यामुळे मार्क करायला प्रॉब्लेम होतो. 2 आवर्स मध्ये केला असेल तर 4 आवर्स मध्ये वापस ते चेंज होतं, त्याच्यामुळे खूप कन्फ्युजन होतं की इन्व्हेस्टमेंट कुठे वगैरे. ओके, ठीक आहे. तुमचं नाव काय? संतोष. नाव काय तुमचं? संतोष. संतोष. जरा मागचा व्हॉइस बंद करा. कार्तिक शिंदे या नावाने तुम्ही जॉईन झाले ना? नाही, मग संतोष संकपाळ असेल. ओके, ठीक आहे. थांबा, तुम्हाला बघा, एक मिनिट. बाकीच्या सगळ्यांनी माईक बंद करा. हा, ओपन करा तुमचा माईक. हो. आता बघा, तुम्ही काय म्हटला की मार्केटमध्ये मॅपिंग करताना अवघड होते, बरोबर आहे का? होय. मगाशी त्याच्या अगोदर उदाहरण दिलेलं तुम्हाला माहिती आहे की मी? बघा, इथे 100% आणि इकडे 1000%. तुम्ही काय म्हणाला? अवघड जाते. होय. मग मला सांगा, तुम्ही 100%च्या रांगात जर जायला लागला तर अवघड जाणार ना? 1000%च्या रांगात कधी गेलाय का? नाही गेला ना? तुम्ही माझं बॅच जॉईन करा, तुम्हाला 1000%च्या रांगात घालवतो बघा, मग अवघड होते काय?
हा, कारण की खूप वेळा बघितलं म्हणजे ते तर मार्केट म्हणजे स्ट्रक्चर मार्क करते वेळी तसे हे बघा काय गोष्ट खूप आहे तुम्हाला सांगतो. किचकट होऊन जातं. तुम्ही ज्या गोष्टी सगळ्या जे काय उचलायला लागल्या त्या फ्री मधनं आणि युट्यूबवरनं उचलायला लागलाय. हा, लक्षात घ्या, युट्यूब आणि फ्रीवर ह्याच्या सिक्वेन्स कोण देत नाही. सिक्वेन्स कोण देत नाही, लक्षात घ्या. सिक्वेन्स जर पाहिजे असेल तर एक चांगला मेंटर लागतो आणि त्यानं गायडन्स तुम्हाला द्यायला लागतो स्टेप बाय स्टेप. बरोबर आहे का तुम्ही आजारी पडल्यावर डॉक्टरकडे जात नाही. बरोबर. मग डॉक्टरकडे कशाला युट्यूबवर बघून तुम्ही आजारपणाचं हे करू शकताय. नाही. मग एवढी साधी सोपी गोष्ट आहे तर मग तुम्ही बाकीचं नॉलेज युट्यूबवर बघून शिकणार आहे काय. युट्यूब मधनं रील्स बघून काय शिकणार आहे काय. तुम्हाला गायडन्स पाहिजे, लक्षात घ्या. आणि तो डॉक्टर तुम्हाला त्याच्या पद्धतीनं व्यवस्थित ट्रीटमेंट देतो. त्याच्या पद्धतीने व्यवस्थित ट्रीटमेंट देतो तो. त्याला माहित असतं कसं रिकव्हर करायचं तुम्हाला. मग तेच मला तुम्हाला सांगायचं, तुम्ही 100%च्या रांगेत जर फिरायला लागला तर 1000%ची जी रांग आहे ह्यांचं एफर्ट्स काय आहेत हे तुम्हाला दिसणार नाहीत. बरोबर आहे काय. आणि हे एफर्ट्स दिसत नाहीत त्यावेळेला तुम्ही काय म्हणायला लागलाय, 1 hourच्या ह्याच्यावर वेगळं दिसतं, 4 hourच्या ह्याच्यावर वेगळं दिसतं. होय. नाही म्हणजे पाठीमागे जर बघायला गेलं ना 4 hour असू दे किंवा काय, पाठीमागे बघितलं की थोडा गोंधळ होतो की मार्केट स्ट्रक्चर तो जो गोंधळ आहे ना, तो गोंधळ फक्त या 100% आणि 1000%मुळे व्हायला लागलाय. ओके. कळलं काय. म्हणजे तुम्ही 100% मध्ये जायचे विचार करलाय. 100% पेक्षा 1000% म्हणजे जरा त्याचा रोज उठून अभ्यास करायला पाहिजे. आणि एक आता तुमचा माइंडसेट काय ग्रास्पिंग करतोय मला माहित नाही, पण तुम्ही जर एक चांगल्या लेवलचा मेंटर जर हुडकला, लक्षात घ्या, चांगल्या लेवलचा, तर तो तुम्हाला ट्रेन करतो. लक्षात घ्या. मग त्यावेळेला तुम्ही म्हणता ना या 4 hourला इथे कन्फ्युज होते, इथे 1 hourला कन्फ्युज होतोय, हे कन्फ्युजन होणारच नाही तुमच्याकडे. कारण की कसं आहे, स्टार्टिंगला खालून बघायला गेलं तर ते अप ट्रेंड दिसतं, पण पाठीमागे असं चार्ट बघितला ना तर ते पूर्ण गिजगेट पूर्ण, आणि त्यात समजत नाही की एक्झॅक्टली आता मी मार्क केला तो अप ट्रेंड आहे की वरून कुठल्या पिंटरेस्टला वगैरे हे झालेलं आहे ते समजत नाही. आता कसं आहे तुम्हाला सांगतो मी, ज्यावेळेला चार्ट तो हितला असा लाईन चार्ट मॅप केला त्यावेळेला पहिल्या सगळ्यांचं उत्तर काय आलं, अवघड आहे. सगळ्यांचं उत्तर अवघड आहे. लाईन चार्टवर पण अवघड म्हटलीत, मग चार्टवर गेल्यावर त्याच्यापेक्षा अवघड होणार आहे. होय, तेच बरोबर ना. चार्टवर गेल्यावर त्याच्यापेक्षा अवघड होणार आहे. बरोबर काय. पण अवघड गोष्ट मी तुम्हाला सोपी करून दाखवली नाही, दाखवली ना. मग चार्टवर पण सोपं करून दाखवणार मी तुम्हाला. हे बघा, मार्केटमध्ये ह्या सगळ्याच्या गोष्टीच्या माग लॉजिक आहे. लॉजिक लक्षात घ्या. या सगळ्या गोष्टीच्या माग काय लॉजिक आहे, लॉजिक. आणि हा लॉजिक जर इथनं ट्रेड का घेतला आणि त्या ट्रेडच्या माग लॉजिक का होतं, हा जर तुमचा मेंटर जर तुम्हाला सांगत नसेल तर चुकीच्या ठिकाणी गेलाय म्हणून समजायचं तुम्ही. ओके. कळलं काय. चुकीच्या ठिकाणी तुम्ही गेलाय, कारण की त्या ट्रेडच्या माग किंवा त्या सिक्वेन्सच्या माग काय गोष्ट आहे आणि तिथनं प्रॉफिट कसा कमवला जातो याचा एक व्ह्यू तुमच्याकडे क्लिअर पाहिजे. मग त्यामध्ये विनिंग रेट जरी असला तरी चालते. लक्षात घ्या. बघा 50% विनिंग रेटवर पण मी तुम्हाला कसा प्रॉफिट करायचा दाखवला. हो, दाखवलं. 50% विनिंग रेटवर पण $100ला $100 मिळवत येतात. म्हणजे तुमची स्ट्रॅटेजी किती चालायला लागल्या, 100% चालायला लागल्या. बरोबर आहे काय. तर सर्वांचं काय प्रॉब्लेम होतो, अहो तुम्ही 100 ट्रेड मारल्यात काय एका स्ट्रॅटेजीवर, नाही मारले. मग स्ट्रॅटेजीचा ऍव्हरेज कसा काढणार आहे, मार्केटमध्ये प्रॉफिट कसा होणार हे कसं कळणार तुम्हाला. मार्केटमध्ये प्रॉफिट करणं हा प्रोबॅबिलिटी म्हणतात सगळे लोक, बरोबर आहे का. पण हा प्रोबॅबिलिटीचा जो खेळ आहे तो तुम्हाला जर प्रॉफिट मध्ये जर बदलायचा असेल तर मार्केटला काय करायला पाहिजे, तुम्हाला ऍव्हरेज मध्ये मार्क केला पाहिजे. ऍव्हरेज मध्ये मार्क करून प्रॉफिट केला पाहिजे. ओके, समजलं. आणि म्हणजे ऍव्हरेज मध्ये बघा, मला सांगा आता कुणाचा आवाज आला, त्यांनी माईक ओपन करा. हो सर. नाव काय तुमचं. समीर. तुम्ही समजा जिमला जाताय, बरोबर. जिम मध्ये तुमचा एक मित्र झाला, 2-4 दिवस तुमच्याबरोबर फिरला, सगळं व्यवस्थित सांगितलं, बरोबर. मग त्याच्यानंतर तो 1 लाख रुपये मागा लागलाय, देणार तुम्ही. नाही. मग कधी देणार त्या मित्राला तुम्ही 1 लाख रुपये.
जिथपर्यंत आपल्याला त्याच्यावर भरोसा बसत नाही तिथपर्यंत तर इतकी मोठी रक्कम आपण देऊ शकत नाही सर. देऊ शकत नाही. मग साधारण कालावधी काय लागणार त्याला? काय म्हणतात? साधारण कालावधी काय लागणार त्याला 1,00,000 रुपये देण्यासाठी? कमीत कमी आपल्या बरोबर तर असावा एक वर्षभर. वर्षभर, बरोबर काय? मग तो तुमच्या बरोबर वर्षभर असायला पाहिजे. म्हणजे तुम्ही काय केला, 1 इयर काय केला तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवण्यासाठी घेतला, बरोबर का? मग तुम्ही सांगा, आता तुम्ही एक क्लास लावलाय, बरोबर बरोबर आहे? क्लास लावलाय, त्या क्लासची 15,000 रुपये फी आहे आणि त्या क्लासमध्ये तुम्हाला स्ट्रॅटेजी शिकवल्यात, बरोबर का? बरोबर. मग त्या स्ट्रॅटेजीवर जर तुम्ही 5 ट्रेड केल्यात आणि 5च्या 5 ट्रेड फेल गेलेत, मग तुम्ही त्या स्ट्रॅटेजीवर विश्वास ठेवणार आहे? 5च्या 5 ट्रेड फेल गेलेत, त्या स्ट्रॅटेजीवर विश्वास ठेवणार आहे का? सर असं बघायला गेलं तर सायकोलॉजिकल तर आपण सांगणार दुसरी स्ट्रॅटेजी घेऊ, पण आपल्याला ते स्ट्रॅटेजीवर भरोसा ठेवावाच लागेल सर. कारण आपण ज्यांच्याकडनं शिकलाय ते सरांनी आपल्याला ते स्ट्रॅटेजी दिली आहे, कुठे ना कुठे आपण चुकलं असेल, स्ट्रॅटेजी बरोबर असेल असं माझं मत आहे. मग तेच मी म्हणतोय तुम्हाला, 5 दिवसानंतर त्या स्ट्रॅटेजीवर तुमचा विश्वास येणार काय नाही? थोडक्यात येस की नो? नो. नो कसं म्हणू शकणार? विश्वास ठेवायलाच पाहिजे ना स्ट्रॅटेजीवर तुम्हाला. हो, पण तुम्ही आता प्रामाणिक विचारलं ना, तर 5 दिवसामध्ये आपलं काम नाही होणार. सायकोलॉजिकल दाबवणाऱ्या स्ट्रॅटेजी काम करत नाही. हे बघा, आता कसं असतं तुम्हाला सांगतो, तुम्ही जर स्ट्रॅटेजीवर 5 दिवसात जर ट्रेड करत असाल तर त्या स्ट्रॅटेजीवर विश्वास ठेवता येणार नाही, लक्षात घ्या. असं तुम्ही नो म्हणणार, बरोबर आहे का? पण त्या स्ट्रॅटेजीवर विश्वास ठेवण्यासाठी मिनिमम त्या स्ट्रॅटेजी बरोबर तुम्हाला किती दिवस काढले पाहिजेत? इथं वरती तुम्ही मित्राला पैसे देताना 365 दिवस काढलेत, मग या स्ट्रॅटेजीसाठी किती दिवस काढले पाहिजेत? 100 तर दिवस काढले पाहिजेत का नको? येस. बरोबर आहे का? मग 100 दिवस ज्यावेळेला काढताय त्यातले समजा तुम्ही 50 दिवस आणि 50 दिवस असं मी त्याला काय केलं, डिवाइड केलं. 50 ट्रेड तुमचे लॉस मध्ये गेलेत, बरोबर आहे. बघा 1,000 तुमचं अकाउंटचं डॉलरचं अकाउंट आहे, 50 ट्रेड तुमचे लॉस मध्ये गेले. दिवसाचा $5 लॉस व्हायला लागलाय, लक्षात घ्या. दिवसाचा तुमचा $5 लॉस व्हायला लागलाय. 50 ट्रेड लॉस मध्ये गेल्यानंतर किती डॉलर लॉस मध्ये जाणार आहे तुम्ही? किती डॉलर लॉस मध्ये जाणार आहे? $50. $5 दिवसाला, 50 दिवसाचे किती? 500. बघा जरा, मोजा व्यवस्थित. $250. $250. 250, बरोबर काय? $250. 250 तुमचे किती डॉलर लॉस व्हायला लागले? 250. मग 1000 मधले राहिले किती? 750. 750 राहिलेत, बरोबर काय? 750 मध्ये 50 ट्रेड प्रॉफिट मध्ये जाणार ना तुमचे? हो, बरोबर काय? 50 ट्रेड प्रॉफिट मध्ये जाणार, म्हणजे 750 मध्ये 50 ट्रेड प्रॉफिट मध्ये जाणार. दिवसाला तुम्ही $5 घालवा लागलाय, मग प्रॉफिट घेताना $5 घेणार का? नाही, 10 किंवा 15 घ्यायला पाहिजे ना? किंवा 15. 10 किंवा 15 घ्यायला पाहिजे. मग 15 Yes, sir. घ्यायला पाहिजे. मग 15 जर घेत असेल दिवसाला, तर 50 गुणिले 15 किती होणार? 750. 750. 750 होणार. आणि पहिले शिल्लक राहिलेली अमाऊंट किती आहे तुमची अकाउंटला? 750. 750 आहे, बरोबर आहे? 100% target, 100% 750 to 750 किती झालं? $1,500. 1500 झालं, बरोबर आहे काय? येस. 1500 झालं. $1,000 अकाउंट तुमचं कितीवर गेलं? $1,500 गेलं. 50% प्रॉफिट सर. प्रॉफिट. मग ह्याला प्रॉफिट म्हणतात. कसा प्रॉफिट केला? 50 ट्रेड मारून. 5 ट्रेड मध्ये जमणार आहे तुम्हाला ते ऍव्हरेज करून? जमत नाही. म्हणून कुठलीही स्ट्रॅटेजी असून दे, लक्षात घ्या. लोक काय करतात की युट्यूबवरची स्ट्रॅटेजी बघायची आणि त्या स्ट्रॅटेजीवर काम करायचं, आणि मोजून मला वाटते 10-15 दिवस एका स्ट्रॅटेजीवर काम करतात आणि विषय सोडून देतात. एका दिवसात विषय सोडून देतात, लक्षात घ्या. मार्केटमध्ये विषय सोडून द्यायला आलाय का तुम्ही? नाही. मग एका दिवसात कुठल्याही स्ट्रॅटेजीला काउंट करायचा नाही. तिच्यावर किती टक्के भरोसा करायचा?
100% भरोसा करायचा आणि 100 पेक्षा जास्त ट्रेड मारायचं. आणि 100 पेक्षा जास्त ट्रेड मारून जर समजा त्यातले 80 ट्रेड जर लॉस मध्ये गेलेत तर समजा ती स्ट्रॅटेजी काय बाद आहे, खराब आहे, वर्क होत नाही, लक्षात घ्या. तर ती स्ट्रॅटेजी खराब होते मग समजायचं, कळलं. आणि जर तुमचे त्यातले 50 ट्रेड प्रॉफिट मध्ये गेलेत आणि 50 लॉस मध्ये गेलेत, पण इतर रेशो 1:3 पाहिजे, लक्षात घ्या. आणि सगळ्या ट्रेड मध्ये नियम एकच पाहिजे. सगळ्या ट्रेड मध्ये $5 लूज करायचे तर 5च करायचे, लक्षात घ्या. आणि सगळ्या $मध्ये $15 प्रॉफिट करायचं तर $15च करायचं, लक्षात घ्या. हा नियम अटी लावूनच ट्रेडिंग करायचं, तरच तुम्ही मार्केटमध्ये प्रॉफिट मध्ये येऊ शकता. नाहीतर अदरवाईज मार्केटमध्ये प्रॉफिट यायला 1 आणि 2 दिवसाचा प्रॉफिट बघून मार्केटमध्ये कोणीही प्रॉफिट मध्ये येत नाही. त्याच्यासाठी काय करावं लागतं, ऍव्हरेज मध्येच प्रॉफिट मध्ये यायला लागतं, बरोबर ना. हो सर. हो सर. सर, त्यासाठी तेच फक्त नियम आपण तेच लावायचे. नियमच एसएल महत्वाचे. किंवा टीपी आणि दिवसातनं 2 ट्रेड, तरच आपण सक्सेसफुल होऊ. तुम्हाला मी आता काय सांगतोय, आपण दिवसाला 3% कमवतोय, दिवसाला आपण 2% कमवतोय, बरोबर आहे. दिवसाला 3% किंवा 2%. जर ओव्हरऑल 20 दिवसाचा जर विषय केला तर 2% किती टक्के होणार आहे तुमच्याकडं, 40. आणि 3% किती होणार आहेत, 60. आणि वर्षाचे किती होणार आहेत, वर्षाचे किती टक्के होणार आहेत, किती होणार आहेत, 720, 480. 720, 480 होणार आहेत, बरोबर आहे काय. 720% तुम्ही किती दिवसात कमवू शकताय, 250 दिवसात कमवू शकताय, बरोबर आहे का. बरोबर आहे. 2% आणि 3%चा हिशोब सांगायला लागलो मी तुम्हाला, बरोबर आहे काय. आता इथे बघा, जगात ट्रेडिंगच्या स्पर्धा असतात, ट्रेडिंगच्या स्पर्धा जगात काय म्हटलं मी तुम्हाला, ट्रेडिंगच्या स्पर्धा असतात. आणि त्या ट्रेडिंगच्या स्पर्धेमध्ये ज्याचा 1 नंबर येतोय तो वर्षाला जास्तीत जास्त किती टक्के कमवत असला विचार करा. 20-25. वर्षाला किती टक्के कमवू शकतो तो, 10 नाही. अहो जगात नंबर यायला लागला, 10% वर्षाला कधी कमवल का तो, बँकेत ठेवल की मग तो. 25 ते 25%. तुम्हाला मी माझ्या स्ट्रॅटेजी प्रमाणे 300-400% दाखवलं. 3% 700% मिळू शकताय, 2% 400% मिळू शकताय, हे दाखवलं ना तुम्हाला. हो सर. मग तो ट्रेडर का तेवढं मिळवणार नाही. तो ट्रेडर पण तेवढं मिळवणार ना. हो मिळवणार की. बरं काय, मग जगात 1 नंबर येतोय, जगात 1 नंबरला जो ट्रेडर येतोय तो जर तेवढंच जर कमवत असेल तर तुमची अपेक्षा का जास्त व्हायला लागल्या. एक मिनिट, वेबसाईट ओपन होते बघा, इथं दिसते काय, बघा इथं दिसते काय, वर्ल्ड कप ट्रेडिंग चॅम्पियनशिप. ही ट्रेडिंगची चॅम्पियनशिप मधली वर्ल्ड कप आहे इथे. आणि इथे क्वार्टरली आणि ह्याच्या इथेही असतात डे ट्रेडिंग वगैरे. आणि इथे यांचं रिटर्न बघा किती टक्के मिळवावं लागलं, ते दिसतात का रिटर्न, किती टक्के रिटर्न आहेत. 196, 132, परत खाली 85, 47. किती महिन्याचा प्रॉफिट आहे, इथं तारीख दिली बघा, 1 जानेवारी पासून 7 ह्याच्यापर्यंत. किती महिने झाले, 6 महिने झाले काय. हो सर. 6 महिन्यात किती टक्के मिळवावं लागलाय, 244. 6 महिन्यात. आणि मी तुम्हाला स्ट्रॅटेजी दिल्या, त्या स्ट्रॅटेजी मध्ये तुम्ही 2% किती रुपये मिळवावं लागलेला, 420% मिळवावं लागलेला, 480% बहुतेक. हो. 480%, 480 भागिले 20 करा बघा, हे भागिले 2 करा बघा, 240 येतात. 240 किती महिन्यात मिळवावं लागला, 6 महिन्यात मिळवावं लागला तो. 6 महिने. आणि मग इथं त्याच्यात आणि तुमच्यात किती फरक राहिलाय, काहीच नाही. त्याच्यात आणि तुमच्यात किती फरक राहिला, 4%चा. बघा की इथं बघा की 244%, त्याच्यात आणि तुमच्यात किती, 4%चा फरक राहिलाय, बरोबर आहे ना. लोकांना हेच माहित नाही मार्केटमधनं किती रुपये घ्यायचे ते, कळलं का, ह्याच्यामुळे लोक फेल होतात. हो सर.
कळलं? हो सर, एक प्रश्न होता. हा विचारा. ते प्रीमियम डिस्काउंट झोनचं तुम्ही सांगितलं, ते काय ज्ञान बॉक्सनच काढतायत का फिब न बी काढत असतात सर? कसं पण करू शकता तुम्ही. फीब लावले तरी प्रीमियम डिस्काउंट येतं, पण गॅन बॉक्स मध्ये जरा कलरफुल असल्यामुळे जरा भारी वाटते. हो हो, त्यासाठीच विचारलं. ओके, थँक्यू. बघा दोन्हीकडे पण होतं. बघा आता मला एक गोष्ट सांगा, बीओएस चेंज ऑफ कॅरेक्टर हायर म्हणजे अप ट्रेंड डाऊन ट्रेंड सगळं क्लिअर झालं. ट्रेंड कुठं चेंज होतं? यस. बीओएस क्लिअर झाला, चेंज ऑफ कॅरेक्टर क्लिअर झालं, त्याच्यानंतर ट्रेंड चेंज क्लिअर झालं, त्याच्यानंतर ना प्रीमियम डिस्काउंट पण क्लिअर झालं. ओके, त्याच्यानंतर ना आता एक कन्सेप्ट येणार आहे, तो घ्या, इम्पल्स अँड करेक्शन. इम्पल अँड करेक्शन. इम्पल्स कुठली, करेक्शन कुठली मोजता यायला पाहिजे ना पहिल्यांदा तुम्हाला. कुठली मुवमेंट जास्त प्रॉफिट देत्या, इम्पल्स देते का करेक्शन देत्या? इम्पल्स देत्या, बरोबर काय? ट्रेंड कोणता? हा अप ट्रेंड आहे. अप ट्रेंड आहे, बरोबर आहे का? येस. आणि इकडे बघा, हा ट्रेंड कोणता तुमच्याकडं? डाऊन ट्रेंड आहे. डाऊन ट्रेंड आहे, बरोबर आहे. आता पहिल्यांदा काय करायचं तुम्हाला सांगतो. ज्या वेळेला पण तुम्ही ट्रेंड मार्क करताय त्यावेळेला पहिल्यांदा त्या ट्रेंडला काय करायचं, त्याचं फॉर्मेशन मांडून घ्यायचं. कसा फॉर्मेशन असणार आहे त्याचा? हायर लो मांडून घ्यायचं. हायर लो सगळं मांडून घ्यायचं पहिल्यांदा. का मांडून घ्यायचं? कारण की त्याशिवाय तुम्हाला इम्पल्स कुठं ना कुठं जाणार आहे आणि करेक्शन कुठं ना कुठं जाणार आहे हे समजत नाही तुम्हाला. माईक बंद करा. बघा इथं हा झाला तुमचा अप ट्रेंड, बरोबर आहे का? हा झाला तुमचा अप ट्रेंड. अप ट्रेंडचं फॉर्मेशन टाकलं, त्याच्यानंतर डाऊन ट्रेंडचं पण टाकायचं फॉर्मेशन. डाऊन ट्रेंडचं फॉर्मेशन काय येणार? लोअर हाय लोअर लो. लोअर हाय लोअर लो. लोअर हाय लोअर लो. माईक बंद करा, नॉइस क्रिएट करू नका. बघा इथे लोअर हाय लोअर लो असं आहे ना? हो सर. आता तुम्हाला प्रश्न असणार आहे, बघा तुम्ही जर एक बॉल घेतलाय आणि वरती फेकलाय, एक बॉल घेतला आणि वरती फेकलाय, मग वरती फेकताना ताकद लागणार का वरनं खाली येताना ताकद लागणार? फेकताना. मग इथनं फेकताना म्हटलं तर ही पहिली मोमेंट आली तुमची, बॉल इथनं इथेपर्यंत गेला, बरोबर ना? इथनं इथेपर्यंत गेला आणि इथनं ही खाली जाताना मोमेंट झाली. मग ज्यावेळेला फेकताना मार्केट वरती ज्यावेळेला फास्ट गेलं त्यावेळेला त्या ह्याला काय म्हणतात? इम्पल्स. आणि खाली आलं त्या मोमेंटला मार्केटमध्ये काय म्हणतात? करेक्शन. ही मोमेंट कोणती असणार मग? इम्पल्स, बरोबर आहे. ही मोमेंट कोणती असणार? करेक्शन. ही मोमेंट कोणती असणार? इम्पल्स. बरोबर आहे का? बरोबर आहे. आता हे झालं अप ट्रेंडचं, ठीक आहे. आता तुम्ही सांगा, बॉल टेरेस वरून जर खाली फेकला तर फेकताना जास्त ताकद लागणार का खाली टप्पा पडून वरती येताना? टप्पा पडून वरती येताना. कसं टप्पा पडून वरती येताना? वरती ताकदीने, एवढ्या ताकदीने फेकला तर खाली काच जरी असली तर काच फुटल. फेकताना ताकद लागणार. म्हणून ही वरची एक नंबरची जी मुवमेंट आहे ती तुमच्यासाठी काय येणार? इम्पल्स येणार, लक्षात घ्या. आणि ही 2 नंबरला जी मुवमेंट आहे ही कुठली येणार तुमच्यासाठी? करेक्शन येणार. ही 3 नंबरला ती कोणती येणार? इम्पल्स येणार, लक्षात घ्या. आणि ही कुठली येणार? करेक्शन. ही कुठली येणार? इम्पल्स. समजलं? इम्पल करेक्शन. हो सर. सिंपल गोष्ट आहे. प्रॉफिट कुठल्या वेव्ह मध्ये मिळतो? इम्पल्सलाच प्रॉफिट मिळतो, लक्षात घ्या. डाऊन ट्रेंड मध्ये इकडून मार्केट इकडे खाली चाललंय म्हणून तुम्ही सेल करायला जाणार, पण मार्केट कुठनं वरती जाणार ह्याचं लॉजिक पाहिजे ना तुम्हाला. हो बरोबर.
हा, त्यामुळं ज्या वेळेला अपट्रेंड आहे आणि मार्केट थोडंसं खाली चाललंय म्हणून तुम्ही सेलिंग करून जर बसला तर मार्केट तुम्हाला घेऊन जाऊ शकते, लक्षात घ्या. कारण की तुम्ही ट्रेंडच्या विरोधात ट्रेड करताय, बरोबर का? म्हणून ट्रेंडला काय म्हणतात? ट्रेंड इज युअर फ्रेंड. ट्रेंड इज युअर फ्रेंड, बरोबर आहे ना? बरोबर आहे. समजलं? ट्रेंड इज युअर फ्रेंड. कसं का म्हटलं त्याला? कारण की ट्रेड सोबत ट्रेंड करा. वेळ लागून दे की, इथनं मार्केट इथे खाली यायला वेळ लागून दे, काय फरक पडणार आहे? इथनं मोठीच मुवमेंट मिळणार ना तुम्हाला, बरोबर काय? इथनं मार्केट इथे खाली यायला वेळ लागणार, पण इथनं मोठीच मुवमेंट मिळणार ना. आणि त्यावेळेलाच आपण कुठला वापर केला? प्रीमियम डिस्काउंटचा वापर केला, बरोबर आहे ना? हो सर. समजलं? हो. सांगा मला, आतापर्यंत जेवढं काय शिकवलं त्यात काय अवघड होतं? नाही सर, माहित नसल्यामुळे अवघड वाटत होतं, माहित झाल्यावर. बरं ठीक आहे. आता आणि काय प्रश्न असतील या लेक्चरमध्ये? कुणाची काय अडचण? अडचण कुणाची? आजच्याबद्दल काय नाही सर. बरं बरं ठीक आहे. तुमची नाही हो, दुसऱ्यांची कुणाची असेल तर? सर फक्त जरा एक चार्टवर दाखवा ना कसं मार्क करायचं. बघा, चार्टवर मी उद्या दाखवणार, लक्षात घ्या. का दाखवणार तुम्हाला सांगतो. हा, हे जे शिकवलंय तुम्हाला मी, हे जी झिरो किंमत आहे, झिरो. आता तुम्ही म्हणा झिरो किंमत असली तरी हे काय शिकवलंय? कारण की हा बेस आहे, लक्षात घ्या. उद्या काय शिकवणार आहे त्याचा हा बेस आहे. ओके. हे जर येत असेल तर उद्याच येणार, लक्षात घ्या. आणि उद्याच ज्या दिवशी येणार तुम्हाला, त्या दिवशी उद्या तुम्हाला दाखवतो मी चार्टवर कसे ट्रेड घ्यायचं असतं ते, या स्ट्रक्चर मार्फत. समजलं? ओके ओके. बाकी तर आणखी असं आहे, कुणाचा आपण इम्पल्स आणि करेक्शन असं हॅलो, कुणाचे प्रश्न असतील तर माईक ऑन करा आणि बोला. हॅलो सर, मग डिपॉझिट आणि विड्रॉलचं सर कसं करायचं? डिपॉझिट आणि विड्रॉल हा सर. कशामध्ये म्हणताय? हा सर, कशा थ्रू न करायचं सर? एक्सनेस मध्ये सर. मेसेज करा, तुम्हाला करून देतो डिपॉझिट विड्रॉल. तुमचा अकाउंटचा क्रायटेरिया बघा लागते, कुठला चालू आहे. युपीआयचं चालू असेल तर युपीआय ने करून देतो, क्रिप्टो असेल तर क्रिप्टोने करून देतो. नाही सर, युपीआयचं नाही सर. युपीआयचं ते अकाउंट डिटेल्स करताना ते काहीतरी फीचर बंद केला सर, व्हेरिफिकेशन हे झालं नाही म्हणतं. बरं ठीक आहे, मेसेज करा, नंतर करून देतो डिपॉझिट तुम्हाला. ओके सर. बाकी आणि कोणाला काय प्रॉब्लेम आहे? सर तुम्ही आता आपण हे जे केलं इम्पल्स आणि करेक्शन, त्याच्या अगोदर आपण लोअर हाय, लोअर लो, हायर लो आणि हे सर्व आपण मॅपिंग केलंय. तर लोअर लो आणि लोअर हाय ज्यावेळी आपण केलं त्यावेळी पण फक्त आता आपण नावच चेंज केलंय इम्पल्स आणि करेक्शन म्हणून, तर ते पण तेच होतं ना सर, की तो वेगळा होता सर? हे बघा, इम्पल्स करेक्शन नाव चेंज केलं नाही, लक्षात घ्या. नाव चेंज केलं नाही, ही नावं आहे तशीच आहेत. फक्त इथं इम्पल्स कुठून कुठं जाणार, बघा, या हायर लो पासून या हायर हाय पर्यंत जाणाऱ्या मोमेंटला इम्पल्स म्हणतात, बरोबर. मग हायर हाय आणि हायर लो जर नसतील तर मग या लो पासून या हायला जाणाऱ्या मोमेंटला असं म्हणणार आहे तुम्ही? नाही म्हणता येणार तुम्हाला. हायर लो पासून हायर हाय पर्यंत जाणाऱ्या मोमेंटला इम्पल्स म्हणतात आणि हायर हाय पासून हायर लो पर्यंत येणाऱ्या मोमेंटला करेक्शन म्हणतात. हे काय झालं, लॉजिक झालं त्याच्या मागचं. हे बघा, इथे लोअर हाय पासून लोअर लो पर्यंत जाणाऱ्या मोमेंटला काय म्हणतात? इम्पल्स. इम्पल्स. आणि लोअर लो पासून लोअर हाय पर्यंत जाणाऱ्या मोमेंटला काय म्हणतात? करेक्शन. करेक्शन. जिथं पण तुम्ही इम्पल्स आणि करेक्शनचं जिथं ड्रॉइंग करून घेतलंय तिथे काय करा, इकडच्या बाजूला इम्पल करा, असं इज इक्वल टू करा, इज इक्वल टू करा. आणि कुठून कुठेपर्यंत इम्पल गेले ट्रेंड मध्ये? हायर लो टू हायर हाय. ओके, ही इम्पल झाली. त्याच्यानंतर करेक्शन कुठनं आलंय तुमचं? करेक्शन इज इक्वल टू
हायर हाय टू हायर हायर लो, लो. हे करेक्शन झालं, बरोबर ना? हे झालं Yes. तुमचं अप ट्रेंडचं. आणि हीच गोष्ट तुम्ही काय करा, इकडे डाऊन ट्रेंडच्या बाजूला पण ठेवा. इकडे करेक्शन झाल्याशिवाय इम्पल्स येणारच नाही. येतच नाही. हे बघा, ही इम्पल्स डाऊन ट्रेंड मध्ये इम्पल्स कुठं होत्या? लोअर हाय टू लोअर लो. लोअर हाय टू लोअर लो, हे मेन्शन करून घ्या म्हणजे तुम्हाला समजून येईल. बघा, आता क्लिअर झालं. येस सर. आता इझी समजणार तुम्हाला कुठनं कुठं काय आले ते. इम्पल्स कुठनं आली, करेक्शन कुठनं आलं. इथनं वरती जाणारी ही इम्पल्स आहे, इथनं खाली येणारी करेक्शन आहे, ही इम्पल्स आहे. ही परत कुठल्या तुमची ही इम्पल्स आहे, ही करेक्शन आहे, ही इम्पल्स आहे, ही करेक्शन आहे, ही इम्पल्स आहे, बरोबर ना? अशा पद्धतीने तुम्ही मार्केटमध्ये इम्पल्स करेक्शन मोजू शकताय. पण सगळ्यात जास्त प्रॉफिट कुठं होतं? इम्पल्स मध्येच होतो, लक्षात घ्या. करेक्शन मध्ये कधीच प्रॉफिट होत नाही. म्हणून इम्पल्स पकडून इम्पल्स मध्ये ट्रेड करण्याचा प्रयत्न करा. ओके. आणि कोणाला काय प्रॉब्लेम असेल तर सांगा मला. सर आजचा गोल्डचा व्ह्यू सांगा जरा प्लीज. आजचा गोल्डचा व्ह्यू माझ्या नजरेत तर मला वाटतं हे 2 बॉटम दिसायला लागल्यात गोल्डला. ज्यांनी इथं बाईंग केले त्यांना खायला जाईल असं वाटायला लागले मला. कारण की काय झालं बघा, इकडे वरच्या बाजूला व्ह्यू बघा, इथे वरच्या बाजूला हा एक व्हॉल्यूम इम्बॅलन्स पडला आणि ह्या वरती भरपूर पीओआय बनवलेत. हा व्हॉल्यूम इम्बॅलन्स पडला आणि ह्याला रिस्पेक्ट करून मार्केट खाली चाललंय. आणि त्यावेळेला मार्केटनं परत काय केलंय, इथली पण लिक्विडिटी उचलल्या बघा, इथली पण उचलले का? इथं वरती पण उचलल्या, इथं पण उचलल्या, म्हणजे दोन्ही साईडच्या पण लिक्विडिटी उचलल्यात, बरोबर काय? आता ह्या चार्टवर आणि आपल्या चार्टवर इथे एक मला वाटते बीपीआर आहे बघा, बीपीआर एक्सनेसचा जो चार्ट आहे आपला, त्या चार्ट मध्ये एक बीपीआर आहे बघा. एकच मिनिट, ते चार्ट ओपन करूया. बीपीआर म्हणजे हे सगळं ऍडव्हान्स कन्सेप्ट आहेत, अजून तुम्ही बेसिक लेवलला आहे. एक्सनेस मध्ये फक्त बीपीआर आहे, बाकी कुठेच नाहीये बीपीआर. हा, मग तुमच्या ब्रोकरनुसार ऍज अ तुमचा ब्रोकर तुम्ही हे करू शकता. मी तुमच्या ब्रोकरनुसार हे करतो. हे बघा, तुमच्या ब्रोकरनुसार तुमचा ब्रोकर मला वाटतं आयसी मार्केट आहे. आणि आयसी मार्केटचा पण व्ह्यू क्लिअर करू. आयसी मार्केटनुसार वरच्या बाजूला एक व्हॉल्यूम इम्बॅलन्स बनला होता हा, आणि ह्या व्हॉल्यूम इम्बॅलन्स मध्ये मार्केट आल्यानंतर ना खालच्या बाजूला रिजेक्ट टाकायला लागलाय. कारण की इथे ऑर्डर फ्लो होती, ही दिसते ऑर्डर फ्लो, ही ऑर्डर फ्लो होती मार्केटमध्ये आणि इथनं मार्केट खाली गेलं. व्हॉल्यूम इम्बॅलन्सच्या खाली अजून एक व्हॉल्यूम इम्बॅलन्स झालाय इथे म्हणताय ना. हो. हा डिस्काउंट मध्ये असल्यामुळे वर्किंग केलं नाही, मार्केट डायरेक्ट वरती गेलं. हा प्रीमियम मधल्या म्हणून वर्किंग झालं. आणि त्याच्यानंतर ना मला वाटतं आज पण टर्टल सोप केला बघा. इकडे बघा, इथे टर्टल सोप मारलाय. इथे या 2 कॅन्डलचा हाय खाल्लाय का मार्केटनं? हो. हा, हाय खाल्लाय. मग हा हाय जर खाल्ला असेल तर मार्केट पहिल्यांदा टार्गेट काय करणार आहे? हा लो करणार आहे. बरोबर. हा लो टार्गेट केला त्याने, बरोबर काय? हा लो टार्गेट केलाय. आता मार्केटचा ओव्हरऑल डायरेक्शन मला थोडंफार बेरीज दिसायला लागलंय. तर मार्केटला नेक्स्ट टार्गेट ड्रॉन लिक्विडिटी कोणती आहे? ही आहे डबल बॉटम. डबल बॉटम, बरोबर काय? मग इथनं डायरेक्ट ट्रेड घेऊन इथं मार्केट घालवून तुम्हाला चालणार नाही. मग इथे ट्रेड कसा घ्यायचा तो सांगतो. इथे डेलीवरनं 4 आवरला जायचं. 4 आवरला गेल्यानंतर ना पहिल्यांदा वरच्या बाजूला काय अशा कन्सेप्ट आहेत का त्या बघायच्या. त्यावेळेला मग इथं बघितलं तर इथे काय आहे तुमच्याकडं? फेअर व्हॅल्यू गॅप आहे, इन्व्हर्जन एफईजी. इन्व्हर्जन एफयूजी झाला हा, आणि इन्व्हर्जन एफयूजी होता तो बीपीआर पण झाला. हा, थोडासा पार्ट त्याच्यातला बीपीआर झाला. बीपीआर झाला, बरोबर. मग तुम्हाला जर सेलिंग करायचं असेल तर तुमचं सेलिंगचं कन्फर्मेशन कुठून येणार आहे? इथून येणार आहे, बरोबर आहे. इथून येणार आहे. आता इथून येण्यानंतर मी पहिल्यांदा जरासं 1 आवरच्या टाइम फ्रेमवर जातो. 1 आवरच्या टाइम फ्रेम मध्ये गेल्यानंतर ना तुमच्यासाठी इथे एक व्हॅलिड ओएफ तयार झालाय. मग इकडून सेलिंग तुमच्यासाठी काय राहील? बेस्ट राहील एमएसएस झाल्यावर. एमएसएस झाल्यावर, लक्षात घ्या.
आणि आता माझ्या थिअरीनुसार लक्षात घ्या, माझ्या हिशोबानुसार मार्केट वरनं खाली यायला लागलाय. येस, बघा इथे ऑप्टिमल एंट्री मध्ये. ऑप्टिमल कन्सोलिडेशन कुठेच नाही झालंय. नाही झाले वरती, हे कन्सोलिडेशन आहे. ओके, हे कन्सोलिडेशन आहे, त्यामुळं वरती जाण्यासाठी जरासं काय करणार तो कॉम्प्लिकेटेड होणार. बरोबर ना, मग कॉम्प्लिकेटेड होणार. मग ही कॅन्डल समजा इथे खाली जाऊन कुठेतरी क्लोज झाली, ही कॅन्डल इथे खाली जाऊन कुठेतरी क्लोज झाली, बरोबर ना. ही कॅन्डल इथे खाली तर कुठेतरी क्लोज झाली, तर मग इथे तुमच्याकडे काय तयार होणार. पण ते 1 आवर मध्ये कन्सोलिडेशन झालंय ना, आपण 1 आवरचं कधी बघतच नाही. हा तसं म्हणजे इकडे पकडू शकताय, पण तिकडे कन्फर्मेशन तुम्हाला जे कन्फर्मेशन पाहिजे आहे ते तिथंच होणार. म्हणजे जिथे त्यांना रेस्पेक्ट करून खाली जायचं तिथंच होणार ते. ओके. हा, आज म्हणजे कालपासून ते मी बघितलं, त्यांनी क्वालिटी एमएसएस कुठेच दिला नव्हता. हा तेच म्हणतो मी, तो एमएसएस मॅटर करत होता. त्यामुळे आजचा हा फॉल मला बघायला भेटला. हा बघा, मगाशी लोकांचं काय झालं होतं, आपले जे ट्रेडर होते, ग्रुपवाले सगळे होते, त्यांनी एमएसएस बघितला होता. हा क्वालिटी नव्हता तो. हा नाही, हा एमएसएस बघितला होता. हा एमएसएस क्वालिटी होता, ठीक आहे, मी म्हणतो क्वालिटी होता हा एमएसएस. पण हा एमएसएस नंतर न मार्केट कुठे येणार होतं, ऑप्टिमल ट्रेड एंट्रीला येणार होतं. राईट, बरोबर ना, ऑप्टिमल ट्रेड एंट्रीला येणार होतं. मग ऑप्टिमल ट्रेड एंट्रीला जर मार्केट येणार होतं, तर तिथं कन्फर्मेशन घ्यायला पाहिजे का नको तुम्हाला. नाही सर, पण इथे एमएसएस नाही झालाय, तुम्ही बघितलं. तेच म्हणतोय मी, तेच म्हणतोय. तिथं हा ऑप्टिमल ट्रेड एंट्रीचा भाग आहे तुमचा. इथं तुम्ही आता 1 आवरवरनं 15 मिनिटाला गेला तर काय झालंय, कळेल. इथे एमएसएस नाही भेटलाय, नाही भेटला, मग ट्रेड आलाच नाही. मग काय संबंध आहे तुमचा कुठे ट्रेड. पण 1 आवर मध्ये पण मला ऍक्च्युली तेच की एमएसएस जे कॉन्सेप्ट आहे ना, ते क्लिअर झालं पाहिजे एकदम. मला अजून पण क्लिअर होत नाही, किती मी प्रयत्न केला ना, तो होतच नाहीये. त्याच्यासाठी ट्रेड लॉस मध्ये जायला पाहिजे थोडेफार, आणि त्यावेळेला कन्सेप्ट यांना क्लिअर होतो, किंवा जरासं 1-2-3 बॅच तर व्हायला पाहिजे. कारण की ज्या वेळेला मी एमएसएस शिकवतो त्या दिवशी तुमचा अटेंडन्स जर असला तर तुम्ही मला 100 प्रश्न विचारला तरी 100 उत्तर देतो मी. मार्केट स्ट्रक्चर मी प्रयत्न केला, मी बराच प्रयत्न केला, पण जो एमएसएस पार्ट आहे ना, त्याच्यामुळेच आपण प्रॉफिट मध्ये जातो, पण एमएसएसच क्लिअर होत नाहीये. तेच एमएसएस चे रूल आहे, तुम्हाला युट्यूबला पण कुठे शिकवलं जात नाहीत, कुठे रील्स मध्ये शिकवलं जात नाहीत, कुठेच नाही. हे स्वतः एक ट्रेडर भरपूर काही ट्रेड लॉस मध्ये गेल्यानंतर ना त्याला जे दिसायला चालू होतं ते मॅटर करत आहे. आणि ते सगळं मेकिंग त्या इन्क्लुडिंग गोष्टी करून मी स्वतः माझा काय केला, एक प्युअर एमएसएस तयार केला. आणि आता तुम्ही जो 1 आवरचा पण एमएसएस दाखवलात ना, तो पण प्युअर नव्हता झाला. आता मला झालाच नव्हता. आता मला कळालं. म्हणून मी बेरिश मोमेंटम दाखवतोय ना तुम्हाला डाऊन साईडची. आज तुम्ही सांगितलं ग्रुपला बेरिश मोमेंटम का दाखवतोय मी डाऊन साईडची, कारण की त्या गोष्टी क्लिअर होत नाहीत. मग कसं असतं तुम्हाला सांगतो, आता ह्या कॅन्डल, या 2 कॅन्डलचाही ना हाय खाऊन आतमध्ये क्लोज झाली, मग नेक्स्ट कॅन्डल ब्लॅक येणार होती. येस, मग ह्याच्या पुढचे सगळे इनसाइड आहेत. बाकीचे सगळे इनसाइड आहेत. मग या परत ह्या कॅन्डलने काय केलं, ह्या 2 कॅन्डलचा हाय खाऊन आतमध्ये क्लोज व्हायला लागला. मग नेक्स्ट कॅन्डल का ब्लॅक येणार ना. येस, 100%. नेक्स्ट कॅन्डल पण ब्लॅक येणार, पण त्यावेळेला तुम्हाला फक्त इथे काय करायचं असतं, थोडासा प्रीमियम डिस्काउंटचा विचार केला पाहिजे. इथे प्रीमियम डिस्काउंटचा विचार केला पाहिजे, लक्षात घ्या. आणि तोच प्रीमियम डिस्काउंटचा विचार करताना हा फेअर व्हॅल्यू गॅप, ज्या फेअर व्हॅल्यू गॅपनं मार्केटमध्ये सपोर्टचं काम करायचं होतं, तोच पुढे जाऊन तिथे कशाचं काम करणार आहे, बीपीआरचं किंवा इन्व्हर्जन किंवा काय पण करणार. मग तुमचा व्ह्यू काय राहील, इथून इथे आणि इकडून खाली. येस, सर वरती पण लिक्विडिटी राहिली आहे ना, ते वरती 2 आहेत ते, त्याच्यावर पण जाऊन खाली जाऊ शकतो का. बघा, इंटरनल टू एक्सटर्नल, इथं लिक्विडिटी सगळ्या खाल्लेल्या आहेत. ही लिक्विडिटी खाल्लेली आहे मार्केटनं. अच्छा, ही पण लिक्विडिटी मार्केटनं खाल्लेली आहे. आता वरच्या लिक्विडिटी खाल्ल्यात, आणि आता इथनं वरच्या बाजूला जी मुवमेंट आली ती ही लिक्विडिटी खाल्ल्यावर मुवमेंट यायला लागल्या. कळलं. आता तुम्हाला एक लॉजिक सांगतो, इथे एक लॉजिक सांगतो तुम्हाला. क्लास संपली आहे ना, आम्ही निघू शकतो. ओके, ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, निघू शकता तुम्ही. काय प्रॉब्लेम नसेल तर तुम्ही एक्झिट होऊ शकता, नो प्रॉब्लेम. राहून काय उपयोग नाही करत, कारण ते पूर्ण ऍडव्हान्स आहे ना सर. हो, पूर्ण ऍडव्हान्स आहे, काय प्रॉब्लेम नाही.
निघू शकता तुम्ही. राहू दे सर, त्यांच्या कानावरती पडले तर उद्या परत त्या गोष्टी त्यांना कळतील. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. तुम्हाला मी मेसेज करतो. हे बघा, हा टाइम फ्रेम लक्षात ठेवा फक्त. हो का, हा पॉईंट लक्षात ठेवा आणि इथं या पॉईंटला तुम्ही नाव देऊन ठेवा फक्त. इथं ए द्या, इथे खाली बी द्या आणि त्याच्यानंतर ना इथे जे मार्केट येणार आहे इथं ए बी दिलं आणि इथं सी द्या. इथं सी दिलं. डेली टाइम फ्रेम, डेली टाइम फ्रेमवर ए बी सी तिथं द्यायचं. नावं देऊन ठेवा. मी तुम्हाला ह्याच्यावर एक थिअरी सांगतो. इथे नावं इथं एलाइट वेव्ह नाही, एलाइट वेव्हचा काय संबंध नाही. इथं हे नावं म्हणजे त्यांना मी सांगण्यासाठी नंतर ना ते कळायला पाहिजे म्हणून त्यांना सांगणार मी. ए बी सी एवढी नावं देऊन ठेवा. मी तुम्हाला नंतर ना सांगतो यात काय लॉजिक लावायचं ते. ओके ओके सर, मी स्क्रीनशॉट घेतला. हा ओके ठीक आहे. बाकी कुणाला काय अडचण असेल तर माईक ऑन करा, नाहीतर उद्याच्या सेशनला भेटू आपण. आहे कोणाची अडचण? एक काम करा, अडचण नसेल तर हँड तर राईज करा. निघाले, बेसिक वाले लेफ्ट केले सर. बेसिक वाले सगळे लेफ्ट केलेत का? ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. उद्याच्या सेशन्सला भेटू आपण. गुड नाईट सर्वांसाठी. थँक्यू सर. गुड नाईट. गुड नाईट सर. गुड नाईट सर. गुड नाईट. गुड नाईट सर. गुड नाईट. गुड नाईट.